फ्लोट नावाचे आणि दुसरी आहे डिस्प्ले नावाचे. डिस्प्ले म्हणजेच काय थोडक्यात की HTML चे एलिमेंट कसे डिस्प्ले झाले पाहिजे, दिसले पाहिजे. ठीक आहे, एका खाली एक दिसले पाहिजे का एका समोर एक दिसले पाहिजे का फ्लेक्स मध्ये दिसले पाहिजे का ग्रिड मध्ये दिसले पाहिजे. ठीक आहे, ती प्रॉपर्टी कोणती? ती प्रॉपर्टी आहे डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी. लास्ट टाइम कोण कोण नव्हतं तुमच्यापैकी? सगळेच होते का? कोणी कोणी नव्हतं? ठीक आहे, बाकीचे होते सगळे म्हणजे नव्हतं. ठीक आहे, हे लास्ट टाइमचं आपलं जे लेआउट होतं ते असं लेआउट होतं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये हे सगळे कंटेंट होते. स्लायडर आपण इम्प्लिमेंट केलेला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग फुटर इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला काय होतं बार आणि दुसऱ्या साईडला काय होतं कंटेंट एरिया होतं. ओके, एक डिझाईन आपण लास्ट टाइम अशी बनवली. ठीक आहे, आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की या कंटेंट वरती आपण काम करू, बार वरती पण काम करू आणि कशावरती, कंटेंट वरती पण काम करायचं. ज्यावेळेस आपण कंटेंट आणि बार वरती काम केलं त्याच्यानंतर एक अजून एक डिझाईन आपण बनवणार. ठीक आहे, आता ही वेगळ्या टाईपची डिझायनिंग आहे. अजून एक डिझाईन आपल्याला कशी बनवायची आहे बघा. हे झाल्यानंतर पेंट मध्ये फक्त बघत चला काय चाललंय. ठीक आहे, इकडं तिकडं नका बघू, फक्त काय करायचं इकडं बघत चलायचं, बाकी कुठं बघायचं नाही. 1.5 तास तरी नंतर बघत बसा. मला नका शिकवू तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही कुठं कुठं बघता. ओके, सो काय केलं, एक सेंटर पेज डिझाईन करायचे. सेंटर पेज डिझाईन साठी मग परत आपली टेक्स्ट डिझाईन जी असणार आहे. ठीक आहे, हो गोपी करायचे रेकॉर्डेड लेक्चर अपलोड. मी पण त्याच वेटिंग मध्ये, पण मला अजून युजर नेम पासवर्ड नाही भेटलं, त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत मला युजर नेम पासवर्ड नाही भेटलं तर मी स्वतः लेक्चर माझ्या प्रायव्हेट जो चॅनल आहे ना माझं त्याच्यावरती मी अपलोड करेन. ठीक आहे, एक डिझाईन आपल्याला अशी बनवायची आहे. कसे, हा सेंटर पेज आहे आणि त्या सेंटर पेज मध्ये हा झाला पहिला पार्ट कोणता, हेडर. हेडर मध्ये काय करायचंय, एका साईडला कंपनीचं नाव ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला काय ठेवायचं, मेनू. आताच्या डिझाईन मध्ये जर बघितलं तुम्ही, आताच्या डिझाईन मध्ये मेनू कुठे आहेत, खाली. त्याच्यानंतर तुम्हाला मेनू कुठे ठेवायचे, एकच्या समोर ठेवायचे. ओके, कळलं. त्याच्यानंतर पुढच्या डिझाईन मध्ये परत काय करायचं, परत हा कुठला पार्ट झाला, हा झाला स्लायडर. ठीक आहे, हा कुठला पार्ट, स्लायडरचा. त्याच्यानंतर कंपनीचे 3 प्रोडक्ट आहेत. हा पहिला प्रोडक्ट, त्याच्यानंतर हा दुसरा प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर हा कितवा, तिसरा प्रोडक्ट. किती प्रोडक्ट आहेत कंपनीचे, असे 3 प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्यानंतर एका साईडला एक बार ठेवायचा आहे, दुसऱ्या साईडला अजून एक बार ठेवायचा आहे आणि मध्ये कंटेंट असणार आहे. ठीक आहे, आणि लास्ट काय डिझाईन करायचंय, लास्ट डिझाईन करायचंय फुटर एरिया. तर एक डिझाईन आपल्याला अशी बनवायची आहे. समजते का. आता ही डिझाईन कशी आहे, आत्ताची डिझाईन कशी आहे, आत्ताची डिझाईन ही अशी आहे, सिंपल आहे. आता ही डिझाईन कशी बनवायची, आपल्याला अशी डिझाईन बनवायची. टेम्पलेट मध्ये असं असतं, कळलं का. टेम्पलेट म्हणजे काय असतं, टेम्पलेट म्हणजे लेआउट म्हणजे काय असतं, असे स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरला तुम्हाला काय करायचं असतं, डिझाईन. म्हणजे आपण काय केलं, पेपर वर्क केलेलं आहे. समजतंय. मग तुम्ही काय करायचं, बसल्या बसल्या जेव्हा तुम्हाला करमत वगैरे नसेल त्यावेळेस काय करायचं, पेपर वर्क करायचं, अशा डिझाईन काढायच्या आणि अशी डिझाईन काय करायचं, वर्किंग करत बसायचं चॅटिंग करण्याच्या ऐवजी. म्हणजे थोडं काय होतं, नॉलेज मध्ये भर पडतो, बाकी काही नाही. ठीक आहे, संडेला वगैरे जर तुम्ही असं टेम्पलेट जर घेऊन बसलात ना तर तुम्हाला 3 तास कसे गेले, 4 तास कसे गेले नाही समजणार. एरर येतात, एरर सॉल्व्ह करणे वगैरे खूप भारी काम असते. ठीक आहे, आता सध्या कसं आहे, माझा हात बसलेला त्याच्यामुळे मला काही एरर येत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला काय येतं, हे एरर येतात. ठीक आहे, म्हणून मला काही हे ऍप्लिकेशन बिल्ड करताना काही मजा येत नाही, एररच येत नाहीत ना, आणायचे कुठून. ठीक आहे, तर बघा आपल्याला डिस्कस कुठं करायचंय म्हटलं, डिस्कस आपल्याला या कंटेंट वरती डिस्कस करायचं. पहिलं बार वरती डिस्कस करूया. तर या बार वरती काय टाकायचं असतं, तर या बार वरती बेसिकली काय असतं की एक बार वरती तुम्ही कुठेही बघा, युनिव्हर्सिटीची वेबसाईट बघा, तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट मध्ये इथं अपकमिंग इव्हेंट्स असतात ना, अपकमिंग इव्हेंट्स, की बाबा या तारखेला तुमची एक्झाम आहे, या तारखेला तुमचं हॉल तिकीट डिस्ट्रीब्यूट होणार आहे किंवा या तारखेला तुमची गॅदरिंग असणार आहे. तर अशा टाईपचं काय असतं, तर इथं अपकमिंग इव्हेंट्स असतं. ठीक आहे, आणि त्या अपकमिंग इव्हेंट्स आपल्याला इथं टाकायचे असतात. मग कधी कधी काय असतं, कधी कधी एक इमेज असते, इथं एकच इमेज असते, कशाचं तरी काहीतरी इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, तर ती इमेज मला इथं टाकायची. कन्सिडर करा मला एक इमेज टाकायची हायरिंग प्रोसेसची.
कुठली हायरिंग प्रोसेस. तर माझ्याकडे ती इमेज आहे का एकदा चेक करू द्या. तर इमेजेस मध्ये आहे का हायरिंग प्रोसेस? कुठं नाहीये. मग काय केलं तर जुन्या बॅच मधून, ठीक आहे, हे जुनी बॅच आणि या जुन्या बॅच मधून इथं पण नाहीये. हायरिंगच्या कुठे इमेजेस टाकलेले आहेत? जुलै, इथे एक आहे, इथे एक आहे, ठीक आहे. आणि इथे येऊन काय केलं ह्याला इमेजेस मध्ये कंट्रोल व्ही, ठीक आहे. तर थोडक्यात मला काय करायचं बघा, या बार मध्ये एक इमेज टाकायची हायरिंग प्रोसेसची. मग कुठं टाकायचा एरिया बघा, कुठं डिफाईन केलेला आहे तो एरिया, तो जागा कुठं डिफाईन केलेली आहे, इथं डिफाईन केलेली आहे आपण, ठीक आहे. आणि इथे येऊन इमेज घ्यायची. इमेज कशी घेणार? मग इमेज SRC डॉट स्लॅश इमेजेस मधून काय नाव होतं जावास्क्रिप्टचे आय थिंक एक इमेज आहे, ठीक आहे. आणि त्याला कुठं टाकलं आपण या बार एरियामध्ये टाकून दिलं, ओके. आणि हा जो कंटेंट आहे, हा जो पॅरेंट आहे, या पॅरेंटचा बॅकग्राऊंड कलर कोणता दिलेला आहे तुम्ही? लाईट ग्रे किंवा समथिंग ग्रे कलर असेल. कंटेनर, कंटेनरच्या नंतर कुठला बघायचा आहे? स्लायडर झाला. स्लायडरच्या नंतर बार कंटेंट डिव, हा इथं बॅकग्राऊंड जो कलर दिलेला आहे तो काय करा काढून टाका आणि हा असंच ठेवायचा, ओके. कळलं? आता ही इमेज प्रॉपर बसली आहे का? इमेज प्रॉपर नाही बसलेली आहे. मग आता ही इमेज जेवढा हा बार आहे तेवढा त्या बारच्या लेवलला काय झाली पाहिजे? इमेज बसली पाहिजे. म्हणून आपण काय करतो तर एक ऑलरेडी इथे एक क्लास तुम्ही डिफाईन केलेला आहे, कोणता? बार नावाचा आहे. आणि त्या बार मध्ये कोण घेतलं? इमेज. आणि त्या इमेजची विड्थ, त्या बारची जेवढी विड्थ आहे तेवढ्या विड्थ नुसार काय ठेवायची? इमेज. म्हणजे बारची विड्थ किती आहे? 20 आणि त्या इमेजची विड्थ किती झाली? 100%. म्हणजे 20% टोटल काय केलं तुम्ही? युटिलायझेशन केलं, ओके. मग इथे चेक करा की आता हे बसली आहे, ठीक आहे. पण हाईटचा विचार केला तर हाईट मध्ये काय झालेलं आहे तर इथं मिनिमम हाईट किती आहे? 300. म्हणून ह्या इमेजची सुद्धा इथं हाईट तुम्हाला किती घ्यावी लागेल? हाईट इथं सुद्धा किती घेतलं? 300 पिक्सल, ठीक आहे. म्हणजे ही इमेज काय झाली आता परफेक्ट याच्यानुसार काय झालं? कळलं? एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं जर हाईट घेतली नसेल मी तर इथं इमेजची हाईट घ्यायची नाही. समजतंय? पण मी वरती हाईट घेतलेली आहे म्हणून इथं इमेजची हाईट सुद्धा मला काय करावं लागली? घ्यावी लागली. एवढं लक्षात ठेवायचं. कारण पुढे चालून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की बाबा तुम्ही किती ऍडजस्ट करायला गेला हाईट तरी हाईट ऍडजस्ट होत नाही का? कारण तुम्ही तर वरती वेगळी घेतलेली आहे, खालती वेगळी घेतलेली आहे. वरती किती घेतली आहे मी हाईट? 300. तर तुम्ही किती घेतली पाहिजे? खाली 300च घेतली पाहिजे. समजतंय का? तर इथं चेक करायचं की सेम हाईट आहे का? इमेजची पण तीच हाईट ठेवायची. हे प्रॉब्लेम्स मिस्टेक्स होतात, ओके. आणि काही जणांचं म्हणणं असं होतं, मला माहिती नाही कुठल्या बॅचचे होते, काही जणांचं असं म्हणणं आहे की सर ज्यावेळेस मी वेबसाईट झूम करतोय, ओके, मी काय करतोय? वेबसाईट झूम करतोय. आता हे झूम केल्यानंतर कंटेंट एकावर एक ओव्हरलॅप होत आहे. आता इथं बघा हा स्पेस झाला, सुटला ना हा स्पेस. कारण हा प्रॉब्लेम कुणाचा आहे? झूमचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाहीये, ठीक आहे. मग याच्यात वेळ नाही घालवायचा. कोणाचा क्वेश्चन होता? तुमच्यापैकी बॅच मध्ये कोणी विचारलं का कालचं कोणतरी? नाही, ती बॅच वेगळी आहे. समजलं ना? हा इश्यू कोणाचा आहे? झूमचा. आणि याचा काही संबंध नाहीये, कारण आपण वेबसाईट कधी झूम करत नाही. लक्षात ठेवा. आपण काय करत असतो? आपण रिस्पॉन्सिव्ह चेक करत असतो. काय करत असतो आपण? रिस्पॉन्सिव्ह चेक करतो. हे झूम आपण चेक करत नाही. कळतंय? रिस्पॉन्सिव्ह मध्ये हे चेक करा ना तुम्ही, इन्स्पेक्ट करून काय केलं याला मोबाईल मध्ये, बरोबर आहे का? हे चेक करा, हे चेक करा तुम्ही, ठीक आहे. आणि मोबाईल मध्ये हा कंटेंट, मोबाईल किती 480 ची विड्थ, म्हणजे मी मोबाईल मध्ये आहे. पण हा मोबाईल कुठला आहे? लँडस्केप VY. त्याच्यापेक्षा थोडा छोटा करा की मोबाईल तुमचे एवढे असतात, ठीक आहे. 400 पिक्सल एवढे मोबाईल असतात तुमचे. कोण गरीब असेल तर एवढा असतो, ओके. आणि तो थोडा श्रीमंत व्यक्तींचे फोन असे असतात, ठीक आहे. अति श्रीमंत असेल तर टॅब मध्ये जातो, ते असे. आणि लॅपटॉप अति श्रीमंत झाले सगळे लॅपटॉप, ठीक आहे. डेस्कटॉप. तर हे कळतंय ना? हे परत आपल्याला मीडिया क्वेरी मध्ये डिस्कस करायचं आहे सगळं, ठीक आहे. जोपर्यंत आपण CSS परफेक्ट नाही होणार तोपर्यंत हे सगळे इश्यू कळते ना, छोटे छोटे गोष्टी. तर आता या बार मध्ये काय ठेवले? तर या बार मध्ये इमेज ठेवली. आता पुढे चालून तुम्हाला काय करायचं? ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट शिकला तर पुढे चालून ही इमेज तर एका मिनिटाला चेंज झाली पाहिजे.
म्हणजे ओपनिंग काय झाले पाहिजे. आता सध्या ओपनिंग कोणाचे, React.js डेव्हलपर. एका मिनिटानंतर ओपनिंग फॉर जावास्क्रिप्ट डेव्हलपर, ओपनिंग फॉर .NET डेव्हलपर. अशा इमेजेस काय झाल्या पाहिजे, या रॅन्डमली चेंज झाल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हा सेक्शन, म्हणजे हा सेक्शन, एवढा सेक्शन मला अपडेट करायचा आहे विदाउट पेज रिफ्रेशिंग. पेज रिफ्रेश झालं पाहिजे का नाही, कळतंय. म्हणजे ही इमेज अशी चेंज झाली पाहिजे की युजरला पण नाही कळायला पाहिजे की इमेज चेंज झाली. म्हणजे यासाठी काय यूज करणार आपण, जावास्क्रिप्ट कन्सेप्ट यूज करणार. जावास्क्रिप्ट मध्ये आपण अजॅक्स कन्सेप्ट यूज करणार. अजॅक्स माहिती आहे ना, असिंक्रोनस जावास्क्रिप्ट. ठीक आहे, तर ते आपण यूज करणार. कळालं. तर जावास्क्रिप्ट शिकत असताना हे आलं पाहिजे सगळं. त्या वेळेस बघूया आपण डॉम कंटेंट काय असतं, डॉमला कसं मॅनिप्युलेशन करायचं, मेथड्स काय आहेत, त्याच्यावरती काम कसं करायचं रिअल मध्ये. ठीक आहे, हा झाला एक पार्ट. समजलं. आता इकडचा जो पार्ट आहे, मला इकडचा पार्ट कसा डिझाईन करायचा बघा. मी ह्या पार्ट बद्दल बोलतोय, कंटेंटच्या. कंटेंटचा पार्ट कसा असला पाहिजे, तर इथं डायग्राम काढतोय कोणाची, कंटेंटची. ठीक आहे, हा कंटेंट आहे. कंटेंट मध्ये मला कंटेंट कसा ठेवायचा आहे, तर कंटेंट मध्ये कंटेंट मला असा ठेवायचा आहे की एका साईडला पूर्ण डिस्क्रिप्शन असेल. ठीक आहे, एका साईडला काय असेल, पूर्ण डिस्क्रिप्शन, आणि त्याच्या दुसऱ्या साईडला काय असेल, इमेज. ठीक आहे, आणि परत ह्याला अल्टरनेट करायचं आहे. एका साईडला काय असेल, इमेज, आणि दुसऱ्या साईडला काय असेल, पूर्ण डिस्क्रिप्शन. ठीक आहे, कळालं का. आता हे डिझाईन मी मनाने काढलेली आहे. मनाने म्हणजे जसं मला सुचलं तसं मी काय करतो, डिझाईन करतो. अजून तुम्हाला काही सुचवायचं का सांगा, त्याच्यात ऍड करू. कळालं का. जेव्हा तुमचा हात बसतो परफेक्ट, तेव्हा तुम्ही कशी डिझाईन करा, कसंही काम करा, तुम्हाला ते काही वाटत नाही. ठीक आहे, म्हणून पहिला हात साफ करून घ्या. पहिला प्रॅक्टिस करा, चांगली प्रॅक्टिस करा. आणि ज्यावेळेस तुमचा हात एकदा साफ झाला, तुम्ही कसली डिझाईन द्या, तुम्ही काय करू शकता, परफेक्ट. ठीक आहे, पण UI वरती काम करावं लागेल तुम्हाला. टाइम नाही असं म्हणायचं नाही. समजलं. ठीक आहे, तर मला असे डिझाईन करायचे. आणि या डिस्क्रिप्शन मध्ये काय असणार आहे, तर या डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्यांदा एक क्वेश्चन असेल. या डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्यांदा काय असेल, एक क्वेश्चन, आणि त्या क्वेश्चनचा काय असणार आहे, आन्सर. ठीक आहे, किंवा इथं क्वेश्चनच्या ऐवजी ओपनिंग फॉर .NET डेव्हलपर, आणि त्याचं डिस्क्रिप्शन असेल खाली, म्हणजे काय काय रिक्वायर्ड स्किल पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्या साईडला त्या .NET ची इमेज असेल किंवा जावाची इमेज असेल. ओपनिंग स्किलसाठी ज्या कंपनीसाठी आहे ती इमेज त्याच्या साईडला असेल. आणि हे अल्टरनेट करायचंय मला. एका साईडला डिस्क्रिप्शन, इमेज, इमेज, डिस्क्रिप्शन, परत डिस्क्रिप्शन, इमेज, परत इमेज, डिस्क्रिप्शन. असं अल्टरनेट मला काय करायचं, असं अल्टरनेट मला काम करायचं. ठीक आहे, एकदा माझ्याकडे क्लासेस तयार झाले. मग क्लासेस तयार झाल्यानंतर मी काय करणार आहे, कोड कॉपी पेस्ट करणार आहे. कारण HTMLचा ड्रॉबॅक काय, कोड काय असतो, हमेशा कॉपी पेस्ट असतो. बरोबर आहे, रिपीटेड कोड असतो तोच, फक्त काय चेंज होतं, कंटेंट चेंज होतं. बाकीचं सगळं स्ट्रक्चर काय असतो, सेमच असतं. क्लिअर आहे हे. ठीक आहे, मग आता हे काम कसं करायचं, तर हे काम आपल्याला असं बनवायचंय. मग कसं करायचं, आणि त्याच्यामध्ये परत काय यूज करणार आहे आपण, फ्लोट प्रॉपर्टी यूज करणार आहे. आणि फ्लोट प्रॉपर्टी यूज करताना एक प्रॉब्लेम पण येईल, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण लास्ट टाइम काही राईट केलं होतं का, कुठला क्लास, कस्टम क्लास वगैरे असं काही राईट केलं होतं, नाही केलं होतं. ठीक आहे, प्रॉब्लेम आल्यानंतर बघूया. ठीक आहे, तर हे डिझाईन मला यूज करायचे आहे. आणि ह्या डिझाईनसाठी एक पॅरेंट डिफाईन करायचं आहे. बरोबर आहे, ऑलरेडी एक पॅरेंट आहे, कोण, कंटेंट आहे ना, ऑलरेडी एक पॅरेंट आहे. जर तुम्ही वेबसाईट कडे जर बघितलं तर ऑलरेडी काय आहे, एक पॅरेंट आहे. समजतंय. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मला अजून एक पॅरेंट डिफाईन करायचं आहे. आणि त्या पॅरेंटचे किती चाइल्ड, 2 चाइल्ड. पहिला चाइल्ड जो असणार आहे तो डिस्क्रिप्शन, दुसरा चाइल्ड जो असणार आहे तो इमेज. ठीक आहे, असे मला काय करायचं, असं डिझाईन. किंवा या कंटेंट मध्ये जर तुम्ही डिफाईन केलं तर चालेल का, या कंटेंटचे किती चाइल्ड, 2 चाइल्ड. पण असं चालेल का, एकदा विचार करा बरं, काय वाटतं तुम्हाला, की कंटेंटचे 2 चाइल्ड ठेवायचे आहेत का कंटेंट मध्ये परत एक त्याचा मुलगा ठेवायचा आणि त्या मुलाचे 2 चाइल्ड ठेवायचे. काय वाटतं तुम्हाला. काय वाटतं, काहीतरी वाटत असेल, काही वाटत नाही. यस ऑनलाईन. जर या कंटेंट मध्ये जर 2 चाइल्ड ठेवले मी, ठीक आहे, असं चालेल का, या कंटेंटचा अजून एक मुलगा असला पाहिजे आणि त्या मुलाचे 2 चाइल्ड असले पाहिजे, कसं असलं पाहिजे, कंटेंटचे 2 चाइल्ड असले पाहिजे. ठीक आहे, पण जर तुम्ही पुढे विचार केला, समजा जर असं जर पुढे विचार केला आणि परत एक इमेज आहे, परत एक डिस्क्रिप्शन आहे, तर काय करणार.
हे लक्षात ठेवायचं आहे. कळतंय ना हे असं, म्हणजे आता हे कन्फ्युजन पार्ट होतात असे. हे शिकायचंय तुम्हाला, समजतंय का नाही? हे शिकायचंय की बाबा हा इथं कन्फ्युजन कसं तयार झालं आता हे मला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार. एक रो आहे, बरोबर आहे. एका रोचे 2 चिल्ड्रन, म्हणजे मला काय करावं लागेल, त्या कंटेंट मध्ये एक पॅरेंट घ्यावा लागेल, त्या पॅरेंटचे काय करावं लागतील चाइल्ड. नंतर मी काय करेन, वाटलं तर मला जर सेम स्ट्रक्चर ठेवायचं झालं तर वरचाच रो कॉपी करेन, खाली पेस्ट करेन. क्लिअर आहे का? कळलं का नाही? ठीक आहे. आता तुम्ही काय विचार केले सगळे, कंटेंटचे 2 चिल्ड्रन ठेवा, तर ठीक आहे ठेवलं, तसंही जमतो. पण पुढे प्रॉब्लेम नको आपल्याला, कारण पुढे जर प्रॉब्लेम आला तर परत कोड काय करावं लागतं, सगळं क्लीन करत यावं लागतं आणि मग परत काय करावं लागतं, मग परत तेच आपल्याला मग कळतं की नंतर हा असं पाहिजे. ओके, मग काय केलं बघा, ऑलरेडी एक कंटेंट आहे. कुठं आहे? एक कंटेंट आहे, ठीक आहे. आणि या कंटेंट मध्ये काय केलं तर या कंटेंट मध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे एक डिस्क्रिप्शन आणि एक इमेज. ठीक आहे. मग मी त्याला काय म्हटलं, त्याला एक क्लास दिला, डिस्क्रिप्शन डॅश इमेज. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हटलं ते असं. ठीक आहे. हा झाला माझा एक रो, किंवा तुम्ही ह्याला एक नाव पण देऊ शकता. एवढं मोठं नाव देण्याच्या ऐवजी तुम्ही एक रो क्लास पण डिफाईन करू शकता. ठीक आहे. आणि त्या रो मध्ये समजा जर तुम्हाला वाटलं की बाबा हा हे नाव खूपच लेंदी होतोय तर काय डिफाईन केलं, एक रो, बरोबर आहे. आणि त्या रोचे 2 चाइल्ड, पहिला चाइल्ड डिस्क्रिप्शन. ठीक आहे. पहिल्या चाइल्डचं नाव काय, डिस्क्रिप्शन. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जो दुसरा चाइल्ड आहे त्या दुसऱ्या चाइल्डचं नाव काय ठेवलं, इमेज, डिस्क्रिप्शन इमेज. ठीक आहे. IMG. आणि याला म्हटलं काय, इमेज. ठीक आहे. ते असे 2 काय केलं तुम्ही, असे 2 बनवला. क्लिअर आहे. या डिस्क्रिप्शन मध्ये एक H1 घेतला आणि H1 मध्ये मी असं लिहिलं, ओपनिंग फॉर जावास्क्रिप्ट डेव्हलपर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यात नंतर येऊन काय डिफाईन केलं, एक पॅरेग्राफ डिफाईन केलं आणि त्या पॅरेग्राफ मध्ये काय स्किल असल्या पाहिजे त्या डेव्हलपरच्या ते इथं टाकून दिलं 60 वर्ड्स मध्ये. समजलं? इथे येऊन चेक करा, हे असं दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, याला चेंजेस करायचे होतं. हे जे बॉर्डर्स आहेत ना ते बॉर्डर काढून टाकायच्यात आपल्याला नंतर, कारण याचं काही काम नाहीये. ठीक आहे. मग आता पहिलं ह्याला काय करा, पहिलं ह्याला सॉल्व्ह करा. ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी कसं बघा, आता क्लास कसं आहे बघा, क्लास कोण आहे, कंटेंट आहे. कंटेंट मध्ये कोण आहे, एक पॅरेंट आहे, काय, रो. हा रो आणि हे डिस्क्रिप्शन आणि डिस्क्रिप्शन इमेज हे काय झाले, चाइल्ड. या डिस्क्रिप्शनचा आजोबा कोण आहे, कंटेंट. आणि डिस्क्रिप्शनचा पप्पा कोण आहे, रो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, असं बोलायचं. हे असं मनातल्या मनात बोलल्याशिवाय ना हे अभ्यास होत नाही. मी असंच करत असतो अभ्यास, म्हणजे मी कॉलेजला असताना मी असाच अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. इथं मम्मी नाहीये तर तुम्ही म्हणाल की वेर इज अ मॉम, इथं मॉम आहे का, नाही. ठीक आहे. इथं फक्त आजोबा, पॅरेंट आणि 2 चाइल्ड, हे असेच आहे. असंच बोलायचं. ओके. मनातल्या मनात बोलायचंय, 4 चौघाला ऐकू जाईल असं नाही बोलायचं, मग ते म्हणतील काय बोलतोय हा. ठीक आहे. कळलं? आता पहिला टार्गेट कोणाला करा, पहिला टार्गेट करा कोणाला, रोला. बरोबर आहे. रोची विड्थ किती ठेवली, रोची विड्थ 100% ठेवली. रोची विड्थ किती ठेवली, 100%. कुणाच्या, कंटेंटच्या अकॉर्डिंग रो आहे, म्हणजेच किती, 100%. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये कंटेंट वाढणार आहे म्हणून मिनिमम हाईट किती सेट केलं, 300 पिक्सेलची मिनिमम हाईट सेट केली. बरोबर आहे. आपल्याला समजण्यासाठी आपण एक बॉर्डर काढली, बॉर्डरचे जे पिक्सल आहे हे समजण्यासाठी 2 किंवा 3 पिक्सेलची बॉर्डर घ्या आणि त्या बॉर्डरचा जो कलर आहे तो कलर काय सेट करा, रेड सेट करा. म्हणजे आपण त्या बॉर्डर मध्ये आहोत का हे चेक करायचं. ठीक आहे. आणि ही बॉर्डर नंतर काढून टाकायची. समजलं? म्हणजे काम करताना बॉर्डर यूज करायचे जास्ती का, कारण त्या एरियामध्ये आपण आहोत हे चेक करायचं फक्त, एवढंच. त्याच्यासाठीच बॉर्डर यूज करायचं. कळतंय? प्रत्येक ऑनलाईन सगळ्यांना काय बोलतोय मी, आहेत ना सगळे?
यस सर. येस सर. ठीक आहे. 35 डेव्हलपर्स ऑनलाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट या रो मध्ये पहिला चाइल्ड कोण आहे? डिस्क्रिप्शन. आणि हा क्लास आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्शन नावाचा क्लास. हा झाला पहिला चाइल्ड. त्याच्यानंतर दुसरा चाइल्ड कोण आहे? या रो मध्ये जो दुसरा चाइल्ड आहे काय नाव आहे त्याचं? डिस्क्रिप्शन डॅश असंच होतं ना? काय नाव आहे एकदा चेक करा क्लासचं. IMG. ओके. मग प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन करा. प्रॉपर्टी कशी डिस्ट्रीब्युशन करायची आहे? तर मला सांगा याची जी विड्थ असणार आहे डिस्क्रिप्शन साठी टोटल प्रॉपर्टी जी आहे ती 100% आहे. पण याचा आजोबाची प्रॉपर्टी किती आहे? म्हणजे याच्या पप्पाची प्रॉपर्टी किती आहे रोजच्या? 79 आहे. ओके. मग आपल्याला जे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 100%च्या बेसिसवरती डिस्ट्रीब्युशन करायचं की याच्यावरती नाही करायचं. 79 कुठं करायचं? 100%च्या. ठीक आहे. मग याची वेट डिस्क्रिप्शन साठी किती वेट लागू शकते? 60%. बरोबर आहे. किती लागू शकते? 60%. त्याच्यानंतर मिनिमम हाईट किती म्हटलं? पॅरेंट किती आहे? 300 आहे. ठीक आहे. आणि नंतर इथे चेक केला तर चेक केल्यानंतर चेक करा की काय झालं बाबा. हा 60%चा काय झाला? हा एरिया एवढा झाला. आणि त्याच्यानंतर इकडे पुढे काय ठेवायचं? इमेज ठेवायचं. आणि इमेज साठी परत मग इथं आले आणि इथं आल्यानंतर आता बघा 60% ठीक आहे. इथं करा 70 आणि इथं किती असणार आहे? सो परत इथं वेट डिस्ट्रीब्यूट करा. वेट किती ठेवणार? इमेज साठी किती ठेवणार? 28. वरती 70 आहे ना? आणि जर इथं म्हटलं 28 ठीक आहे. 28%. त्याच्यानंतर इथं मिनिमम हाईट डिसाईड केलं किती? 300 पिक्सेल. बरोबर आहे. आणि ही जागा कोणाची झाली? ही जागा झाली इमेजची. समजतंय? हे प्रॉब्लेम बघा. हे प्रॉब्लेम काय झाला? काय झाला हा प्रॉब्लेम? म्हटलं ना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ द्या मग आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आता हा प्रॉब्लेम काय झाला बघा. प्रॉब्लेम असा झाला की काय झाला बाबा. तर डिस्क्रिप्शन ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन डॅश इमेज एकदा क्लास चेक करा. क्लास कोणता आहे? डिस्क्रिप्शन डॅश इमेज. ओके. एकाला म्हटलं काय? एकाला म्हटलं फ्लोट कुठे ठेवायचं? हा कुठला जाईल? लेफ्ट साईडला. आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ठीक आहे हा कुठे जाईल? इमेज राईट साईडला. ठीक आहे. इमेज कुठे आली? राईट साईड. आणि हा कुठे आला? लेफ्ट साईड. क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर अजूनही प्रॉब्लेम येऊ द्या. प्रॉब्लेम आल्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. नाही आला तरी ते आपल्याला क्लास राईटच करावा लागेल. नाही आला प्रॉब्लेम तर चांगलीच गोष्ट आहे. आला तर क्लास राईट करायचा. नाही आला तरी पण क्लास राईट करायचा. एक कस्टम क्लास आहे. ठीक आहे. कळलं हे? कळलं का ते डिवायडेशन कसं केलं? आता हे तुम्ही शिकलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल ना हे कसं डिवाइड करायचं हे जमलं पाहिजे. ठीक आहे. क्लास कसे घेतले? क्लासमध्ये पॅरेंट किती घेतला? काय घेतला? हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना त्यावेळेस तुम्ही झाले परफेक्ट. ओके. मग आता टार्गेट करा. पहिलं टार्गेट कोणाला करायचंय? पहिलं टार्गेट ह्याला करायचंय. म्हणजे पहिलं ह्याला चांगलं करून द्या. त्याच्यानंतर कोणाच्या नादाला लागा? इमेज. ठीक आहे. दोघांच्या एकदाच नादी नका लागू. आधी एकाच्या लागा. कळलं? एक सक्सेस झाला तर मग दुसरा. ठीक आहे. आणि स्टेप बाय स्टेप नादाला लागा. डायरेक्ट जंप नका मग त्याच क्लासवरती. कळलं? व्यवस्थित. तर बघा रो मध्ये डिस्क्रिप्शन ठीक आहे. क्लास कोणता घ्यायचा आहे? आता क्लास मला घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये कोण आहे? पहिलं H1 आहे ना? ठीक आहे. त्याला टार्गेट करायचं. त्याच्यानंतर अजून डिस्क्रिप्शन मध्ये कोण आहे? पॅरेग्राफ. ओके. त्याला टार्गेट करायचं. बरोबर आहे की नाही? असे पॅरेग्राफ किती आहेत? भरपूर आहेत. पण आपण कोणाला टार्गेट करतोय? त्या डिस्क्रिप्शन मधल्या पॅरेग्राफला टार्गेट करतोय. समजते ना? हे क्लासेस कसे राईट करायचे आणि टार्गेट कसं करायचं? एरियाची कशी मेंटेन करायची हे असं. ठीक आहे. मग पहिला H1 ला टार्गेट करा. H1 बघायचा कसा दिसतोय? H1 थोडासा काय पाहिजे? थोडासा पॅडिंग वगैरे प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. म्हणून काय म्हटलं? म्हणून H1 ला टार्गेट करताना म्हटलं पॅडिंग सगळीकडनं पॅडिंग किती सोडली? 10 पिक्सेलची पॅडिंग सोडली. ठीक आहे. आता थोडासा प्रॉपर दिसतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफला टार्गेट करायचं झालं तर पॅरेग्राफ साठी सुद्धा काय म्हटलं? पॅडिंग 10 पिक्सेलची.
ओके, कारण हे ओ ची सुरुवात आणि या एल ची सुरुवात एका लाईन मध्ये झाली पाहिजे, म्हणून काय म्हटलं, हे पॅडिंग सेम तेवढा विचार करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरेग्राफची एंडिंग जर बघितलं तर एंडिंग कशी दिसते, एका सेम लाईन मध्ये दिसते का एंडिंग? नाहीये. म्हणून या पॅरेग्राफला काय केलं, तर या पॅरेग्राफ वरती येऊन एक प्रॉपर्टी आपण यूज करतो, टेक्स्ट अलाइन, काय म्हटलं, जस्टिफाय. ओके, आता चेक करा पॅरेग्राफ कसा दिसतो व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रेड कलरची बॉर्डर आता काढून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण इमेज घेतली का अजून नाही. आता इमेजला टार्गेट करा. अजून तुम्ही या H1 ची तुम्हाला जर फॉन्ट साईज जर चांगली वाटत नसेल, फॉन्ट साईज पण चेंज करा. फॉन्ट वेट जर तुम्हाला हे ठेवायचं झाला स्लिम, तर स्लिम मध्ये ठेवा, म्हणजे हे असं दिसेल ओपनिंग फॉर जावास्क्रिप्ट. ठीक आहे. वाटलंच तर याचा कलर चेंज करायचा झाला तर कलर चेंज करा, टेक्स्ट कलर चेंज करा, तुमच्या मनावर तुम्हाला कसं ठेवायचं याला ठेवा. कळतंय? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय करायचंय, टार्गेट करायचंय इमेज. बरोबर आहे. इमेजला टार्गेट करण्यासाठी काय केलं, इथं येऊन एक इमेज ठेवली. आणि इमेज कशी घेतो आपण, इमेज src./images नावाचं फोल्डर, आणि त्याच्यातनं एक इमेज घ्यायची आहे. कोणती घ्यायची बाबा, आता आपण कॉपी केलं होतं ना, एक जावास्क्रिप्टची आणि दुसरी नोड.js आहे. तर इथे काय म्हटलं, नोड.js. ठीक आहे. हे बघा, हे इमेज अशी दिसते, समजलं. आणि हे 2% काय आहे, हा 2% स्पेस आहे. आता याला जर टार्गेट करायचं झालं, किंवा ही इमेज दुसरीच घ्या, एक अजून एक इमेजेस आहेत. इथं हायरिंगच्या इमेजेस होत्या. तर इमेज कोणती आहे, जॉब 4. ठीक आहे. ते माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला, कारण हायरिंग प्रोसेस खूप मोठी आहे, त्याच्यामुळं हे अशी इमेज आली. ठीक आहे. मग आता याला ऍडजस्ट करा. याला ऍडजस्ट कसं करायचं, याला ऍडजस्ट कसं करायचं, क्लास कोणता आहे, डॉट डिस्क्रिप्शन इमेज नावाचा क्लास आहे. त्याच्यामध्ये काय घेतलं तुम्ही, इमेज. ओके. मिनिमम हाईट सेट केली ना, मिनिमम हाईट सेट केल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, जेवढी इमेजची हाईट आहे तेवढी इमेज त्यांनी काय केली, ओरिजिनल हाईट जेवढी आहे ना तेवढी घेतलेली आहे. म्हणून ते विथ काय म्हटलं, वेट 100%. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता इथं काय लिहितोय मी, हाईट लिहितो. हाईट किती लिहिलं, म्हणजे फिक्स हाईट आहे. ठीक आहे. आणि फिक्स हाईट घेतल्यामुळे काय झालं, हा इथं आला. कळतंय? पण आता प्रॉब्लेम काय, कारण हा रेड कलरचा जो बॉर्डर आहे, बरोबर आहे का, रेड कलरचा बॉर्डर कुठे दिलाय बघा, रेड कलरच्या बॉर्डर मध्ये हाईट किती आहे, मिनिमम हाईट आहे. बरोबर आहे. आणि इथं पण किती दिलेलं आहे तुम्ही, डिस्क्रिप्शनची मिनिमम हाईट आहे. इमेज जर बघितलं तर इथं पण चेक करा, मिनिमम हाईट किती आहे, 300. ओके. आता याला सॉल्व्ह करायचं. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. आता ह्याला सॉल्व्ह करायचंय, तर ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा, तर हा एक्स्ट्रा स्पेस इथे जमा झालेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो, फ्लोट. फ्लोट नावाची प्रॉपर्टी आपण कुठं कॉल करतो, जिथं चिल्ड्रन असतं. कुठं कॉल करतो आपण, जिथं चाइल्ड तयार झालेलं असतं, तिथं काय करतो आपण, फ्लोट नावाची प्रॉपर्टी यूज करतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही फ्लोट नावाची प्रॉपर्टी कुठे यूज केली आहे, रोला. पण रोच्या अगोदर तुम्ही कुठे यूज केलेले, कंटेंटला. ठीक आहे. पण रो मध्ये किती चाइल्ड आहेत, 2 चाइल्ड. ओके. आणि त्याच्या अगोदर जर इथं बघितलं तर इथं बार कंटेंट डिव मध्ये पण किती चाइल्ड आहे, 2. एक चाइल्ड कोण आहे, बार. दुसरा चाइल्ड कोण आहे, कंटेंट. म्हणजे तुम्ही चाइल्ड कुठे कुठे यूज केले, इथे एक चाइल्ड तुम्ही यूज केलाय, आणि दुसरा चाइल्ड कुठे यूज केलाय, इथे चाइल्ड यूज केलाय. बरोबर आहे की नाही. मग जेव्हा जेव्हा तुम्ही तिथं चाइल्ड यूज करतो, तेव्हा तेव्हा आपण काय यूज करतो, कोणती प्रॉपर्टी, फ्लोट नावाची प्रॉपर्टी आपण यूज करतो. एक असतो फ्लोट लेफ्ट, एक असतो फ्लोट राईट. जर 2 डिव असतील तर, उद्या चालून 3 डिव असतील तर, फ्लोट सेंटर आहे का, नाही. आणि तयार पण नका करू. ठीक आहे. नाही आहे तो. उद्या 4 डिव असतील, कसं काम करायचं ते पुढे बघायचं, कारण पुढे बघायचं म्हणजे ह्या डिझाईन मध्ये बघायचं आहेत नाही तर 3 डिव. ठीक आहे. आणि मग इथं काम करायचं. परत खाली पण 3 डिव्स आहेत एका समोर एक, पण 2 बार आहेत,
आणि एक कंटेंट आहे. बार जास्त आहे. ठीक आहे, दोन साईडला दोन्ही बार आहेत. कुठल्या बार मध्ये जायचं बघा, आणि तिथून आले की कुठं पडायचं, कुठं असंच असतो. ठीक आहे, कळलं. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला ज्यावेळेस तुम्ही फ्लोट प्रॉपर्टी यूज करता तर एक्स्ट्रा स्पेस जमा झालेला असतो, आणि तो एक्स्ट्रा स्पेस कोण क्रिएट करतो, फ्लोट नावाची प्रॉपर्टी क्रिएट करते. त्याच्यामुळं मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये फ्लोट नावाची प्रॉपर्टी वापरत नाही, कारण अशी क्रिएट होतात. कळलं. त्याला रिमूव्ह करण्यासाठी एक क्लास आपण राईट करणार. त्या क्लासचं नाव ठेवलं काय, क्लिअर फिक्स. काय नाव ठेवलं क्लासचं, क्लिअर फिक्स. तुम्हाला काही पण नाव ठेवा, मी काय नाव ठेवलं, क्लिअर फिक्स. क्लिअर कर कंटेंट. कधी कंटेंट क्लिअर, एक सुडो एलिमेंट घेतला, त्या सुडो एलिमेंटचं नाव आहे आफ्टर. आफ्टर आणि बिफोर आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का नाही. पॅरेग्राफच्या अगोदर काय राईट करायचं आणि पॅरेग्राफच्या नंतर. लास्ट टाइम एक्झाम्पल बघितलं होतं का नाही, किंवा एका डिवच्या अगोदर काय राईट करायचं, डिवच्या नंतर काय राईट करायचं. म्हणजे क्लिअर फिक्स कधी क्लिअर कर कंटेंट, आफ्टर. ठीक आहे, आफ्टर द एलिमेंट. एलिमेंटच्या नंतरचे जे काही एक्स्ट्रा स्पेस झालेला असेल तो काय करून टाक, क्लिअर करून टाक. आणि याच्यामध्ये 3 कोड आपण राईट करतो. एक लास्ट टाइम बघितलं होतं की कंटेंट प्रॉपर्टी असल्याशिवाय आफ्टर आणि बिफोर वर्क करत नाही, म्हणून मला इथं कंटेंट लिहावं लागेल. कंटेंट मध्ये काय लिहिलं, कंटेंट एम्प्टी. म्हणजे मला काय ठेवायचं का, क्लिअर करायचं ना. याचा मिनिंग काय झालं, क्लिअर. ठीक आहे, काय क्लिअर करायचंय, क्लिअर फ्रॉम लेफ्ट साइड आणि राईट साइड, म्हणजे बोथ, दोन्हीकडनं काय कर, जो काही एक्स्ट्रा स्पेस जमा झालेला असेल लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा, दोन्ही कंटेंट काय कर, क्लिअर करून टाक. आणि सगळे कंटेंट कसे डिस्प्ले झाले पाहिजे, ब्लॉक लेवल डिस्प्ले झाले पाहिजे. कळलं. हा 3 लाईनचा कोड लक्षात ठेवायचा. हा कोड कधी राईट करायचा, जेव्हा तुम्ही कोणती प्रॉपर्टी वापरत असाल, फ्लोट, तेव्हाच हा कोड करायचा. फ्लेक्स मध्ये, ग्रीड मध्ये तिथं नाही यूज करायचा. समजते का, कारण फ्लोट काय क्रिएट करतो, प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतो. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, एक्स्ट्रा स्पेसेस असतात, जेणेकरून तुमचे डिव्स, फुटर्स वगैरे खालीवरी होतात. ठीक आहे, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो, मग आपण क्लिअर फिक्सचा यूज करतो. आता हा क्लिअर फिक्स क्लास कुठं कॉल करायचा, जिथं जिथं तुम्ही चाइल्ड यूज केलेली आहे. ठीक आहे, जसं की आता चाइल्ड आपण कुठे यूज केलाय, बार कंटेंट डिव आहे का, हा पॅरेंट आहे. त्याचे किती चाइल्ड आहे, 2. पहिला चाइल्ड बार, दुसरा चाइल्ड कंटेंट, अगेन कंटेंटचे 2 चाइल्ड, म्हणजे एकच आहे रो मध्ये 2 चाइल्ड आहे. ठीक आहे, म्हणून इथं येऊन एक स्पेस दिला, आणि स्पेस दिल्यानंतर दुसरा क्लास कॉल केला, कुठला, क्लिअर फिक्स. म्हणजे क्लास यूज करायचा फायदा काय असतो, तर एकाच एलिमेंटला तुम्ही मल्टिपल क्लासेस देऊ शकता. आयडी जर दिलं असतं तर काय झालं असतं, एकच आयडी देऊ शकतो. म्हणून सगळ्यात बेटर काय असेल तुमच्यासाठी, सगळ्यात जास्त सीएसएस मध्ये काय यूज करा, क्लास यूज करा, आणि आयडी कधीतरी वापरायचा. ठीक आहे, इथे एक दिला. आणि दुसरा कुठं आहे, हा रो. आणि या रो वरती पण येऊन काय म्हटलं, या रो वरती पण येऊन कुठला क्लास कॉल केला, क्लिअर फिक्स. कुठं कुठं कॉल केलं, क्लिअर फिक्स, जिथं जिथं चाइल्ड कॉम्पोनंट यूज केले, म्हणजे फ्लोट जिथं जिथं वापरला आपण तिथे तिथं काय केलं, यूज केलं. कळलं. मला याला कंट्रोल एस करा, आणि कंट्रोल एस केल्यानंतर जर प्रॉब्लेम जर बघितलं तर आता प्रॉब्लेम काय झाला, केला ना. काय झालं होतं, एक डिव दुसऱ्या डिव वरती ओव्हरलॅप झाला होता. म्हणजे इमेजचा डिव या रेडच्या याच्यावरती काय झाला होता, ओव्हरलॅप. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर चिल्ड्रन पॅरेंटला रागावत होते. ठीक आहे, हा इमेज होता. इमेज काय करत होता, इमेज म्हणजे चिल्ड्रन आहे ना, तो कुणाला रागवत होता, त्याच्या पॅरेंटला. उलट झालं, पॅरेंट चिल्ड्रनला रागवतात, इथं काय झालं होतं, चिल्ड्रन पॅरेंटला रागवत होतं, म्हणजे पॅरेंटने त्याला शांत केलं. कळलं. म्हणून कुठला क्लास राईट केला इथं, क्लिअर फिक्स. म्हणजे एक डिव दुसऱ्या डिव वरती ओव्हरलॅप. कशामुळे झालं हे सगळं, कोणी क्रिएट केला प्रॉब्लेम, हा फ्लोटने. समजते ना, हा प्रॉब्लेम कोणी क्रिएट केला, फ्लोटने क्रिएट केला. म्हणून फ्लोट प्रॉपर्टी वापरताना लक्षात ठेवायचं की हमेशा एक क्लास राईट करायचा. कोणता क्लास, क्लिअर फिक्स. त्याला नाव तुम्ही काही पण द्या, क्लिअर फिक्स नाव द्या, क्लिअर द्या, तुम्हाला काय पाहिजे ते नाव द्या. ठीक आहे, पण बेटर नाव काय असेल, प्रोफेशनल क्लिअर फिक्स नाव द्या. क्लिअर आहे सगळ्यांना ऑनलाईन, समजते का. येस सर. येस सर. ठीक आहे, त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या गोष्टी अशा लक्षात ठेवाव्या लागतात. आता हे प्रॉब्लेम मला पण आले होते शिकत असताना, कॉलेजला असताना, बरोबर आहे. पण त्यावेळेस मला असं काही चॅट जीपीटी नव्हती, काहीच नव्हतं.
आणि आमच्या सरांना विचारायला गेलो तर आमचे सर मला बघून पळून जायचे, म्हणजे हा क्वेश्चन घेऊन येतो. ठीक आहे, मग काहीतरी बहाणा करायचे, कारण टाळण्यासाठी ते जे रिअल आहे ते सांगतोय. कळलं? आणि कॉलेजमध्ये मला असं काही एन्व्हायरमेंट नाही भेटलं की मी जे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. मी मला एकट्याला स्वतःला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागले. चॅट जीपीटी नव्हती, काही नव्हतं. ठीक आहे, आज तुम्हाला सगळी सोय आहे, सगळंच आहे तुमच्या हातात, पण प्रॉब्लेमच येत नाहीत तुम्हाला. ठीक आहे, कारण तुमचे प्रॉब्लेम सगळीकडे दुसरीकडे गुंतलेले आहेत. चॅट जीपीटीला तुमचे पर्सनल प्रॉब्लेम नाही विचारू शकत ना तुम्ही, तर विचारता. सर आपण ड्यूचा क्लास पण दिला आणि आयडी पण दिलं तर काही प्रॉब्लेम आहे का? कशाच्या? ड्यूचा काय म्हणले? क्लास आणि आयडी दोन्ही दिलं तर? क्लास आणि आयडी देऊ शकता, दोन्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता इथे जर वाटलं मला एक आयडी पण द्यायचा आहे तर यू कॅन यूज द आयडी ऑल्सो. कळलं? आणि त्या आयडीचा कोड कसा असेल, थोडासा वेगळा असेल. तुम्ही दोन्ही पण देऊ शकता, क्लास पण देऊ शकता आणि आयडी पण देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात बेटर काय असेल? सगळ्यात बेटर क्लास असेल, कारण मल्टिपल क्लासेस तुम्ही एका सिंगल एलिमेंटला काय करू शकता, देऊ शकता. क्लिअर आहे का? कळलं? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे हा कसा दिसतोय आता? हा व्यवस्थित आहे. ठीक आहे, थोडंसं डिस्क्रिप्शन अजून काय करा, थोडंसं डिस्क्रिप्शन. एक परत पी टॅग घेतला आणि इथं काय यूज केलं, इथं बीआर यूज केला. बीआर म्हणजे ब्रेक टॅग. ठीक आहे, आणि काय केलं तिथं सेव, म्हणजे एक लाईन ब्रेक केली आणि एक लाईन ब्रेक केल्यानंतर हा पॅरेग्राफ असा. समजलं? हा झाला एक रो. एका रो मध्ये एका साईडला डिस्क्रिप्शन, दुसऱ्या साईडला इमेज. आता याला अल्टरनेट करायचं. काय करायचं याला अल्टरनेट? माझ्याकडे दोन क्लासेस तयार होतील, मग याला अल्टरनेट केल्यानंतर फक्त मी काय करत राहील, कॉपी पेस्ट करत राहील. समजलं? म्हणून त्याच्यासाठी सांगितलं होतं की बाबा विचार करा थोडासा. आता हे जे दिसतं ना, हे बाकीचे हे आता हे काम संपलं नाही, कळालं ना आपल्याला. त्याच्यासाठी कळालं की इश्यू तुम्हाला कळावं म्हणून हे आपण रेड लाईट वगैरे काढली असले हे सगळंच. हे काढून टाका. आता कुठं कुठं काय काय यूज केले, हे रेड, ह्याला कमेंट करा. अजून कुठं कुठं आहे, बॉर्डर कुठे यूज केली आहे, हे इथं एक बॉर्डर यूज केलेली आहे आणि खाली पण एक बॉर्डर यूज केलेली आहे. दोघांनाही कमेंट केलं. ठीक आहे, संपलं. एकदा चेक करा की आता कसं दिसतं एकदम. ठीक आहे, हे असे डिझाईन्स तुम्हाला काय करता आली पाहिजे, असे डिझाईन्स तुम्हाला करता आली पाहिजे. याचे वेट किती आहे? आय थिंक 90% घेतली होती का लास्ट टाइम? चेक करा बरं. कंटेनर किती आहे? 90च आहे ना, म्हणूनच तसा दिसतो. 80 पाहिजे. ओके, कळलं? हे बघितल्यानंतर कळायला पाहिजे तुम्हाला याची वेट किती आहे, एवढं तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता हे मी लास्ट टाइम कोड केलेला होता, मला आठवत नाही किती केलं होतं, पण वेट बघितल्यानंतर कळाली की बाबा हा 90% वर गेला असेल. एवढं प्रॅक्टिस झाली पाहिजे. बघितल्यानंतर कळायला पाहिजे तुम्हाला की याची वेट त्यांनी किती सेट केली, एवढा तुमचा हँड समजायला पाहिजे. ठीक आहे, कधी होणार हे? ठीक आहे, होईल ना लवकर. ठीक आहे, ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस माझ्याकडनं पार्टी. कळलं? नेक्स्ट ह्याला अल्टरनेट करायचं. ह्याला अल्टरनेट कसं करायचं? मग ह्याला अल्टरनेट करण्यासाठी काय करावं लागेल, काय लॉजिक यूज करून तुम्ही सांगा बरं. आता एक तर रो घेतलात आपण, बरोबर आहे की नाही? हा प्रॉब्लेम येणार आहे म्हणून हा रो घेतलेला आहे, हा रो आहे. हाच रो जर मी कॉपी केला आणि इथे येऊन जर पेस्ट केला तर काय होतील? सेम स्ट्रक्चर तयार होईल. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला अल्टरनेट करायचं. ठीक आहे, वेबसाईट बघा बनली ना वेबसाईट. ठीक आहे, पण ह्याला थोडंसं काय करा, ह्याला थोडंसं अल्टरनेट करा. अल्टरनेट कसं करायचं सांगा, काय लॉजिक यूज करावं लागेल? ठीक आहे, हा रो इथं आहे, हा रो इथं आहे पहिलावाला, आणि त्याच्यानंतर मी एक अल्टरनेट क्लास यूज केला. काय नाव दिलं त्याला? रो 1. ठीक आहे, आणि तिथं दिसतंय याला नाव काय दिलं मी? डिस्क्रिप्शन 1. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ह्याला एक नाव दिलं, काय दिलं? इमेज. म्हणजे माझ्याकडे दोन क्लासेस तयार झाले. कळतंय? मग आता यांच्यासाठी मला काय करावं लागेल? मला परत सीएसएस राईट करावं लागेल. ठीक आहे, मग आता सीएसएस कशी राईट करायची? तर सीएसएस राईट करण्यासाठी ऑलरेडी आपण इथं क्लासेस राईट केलेत ना, इथे येऊन चेक करा. आहे का? बघा, हे रो आहे,
रो नंतर डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शन नंतर H1 आहे आणि त्याच्यानंतर इमेज आहे. इमेज मध्ये काय आहे परत, हे हा क्लास आहे. ठीक आहे. आणि ह्यालाच काय केलं मी, ह्याला इथं येऊन हा कोणासाठी असणार आहे, हा असणार आहे रो 1 चा कोड. ठीक आहे. आणि इथं येऊन पेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर मग काय काय करावं लागेल आता, क्लास कोणता आहे हा, रो 1. जिथं जिथं आहे ते पहिले चेंजेस करून घ्या, रो 1. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन 1. ठीक आहे. त्याच्यानंतर हे डिस्क्रिप्शन 1, अजून कुठे आहे डिस्क्रिप्शन 1, इथं आहे. त्याच्यानंतर परत इथं काय झालं, रो 1, त्याच्यानंतर इमेज 1, त्याच्यानंतर हे इमेज 1. ठीक आहे. हे सगळं काय करून घेतलं, चेंज करून घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डिस्क्रिप्शन कुठे ठेवायचंय, डिस्क्रिप्शन कुठे ठेवायचंय, राईटला ठेवायचंय. सो इथं येऊन काय म्हटलं, राईट. त्याची वेट किती सेट केली, 70. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये H1 आहे ते सोडून द्या. त्याच्यानंतर फॉन्ट आहे तो पण आहे, पॅराग्राफ पण आहे. त्याच्यानंतर इमेज आहे, इमेजला काय म्हटलं इथे येऊन, इमेजला कुठे ठेवायचं आहे, लेफ्ट साईड. त्याच्यानंतर इमेजची वेट किती आहे, 100%. मिनिमम हाईट किती आहे, 300%. ठीक आहे. एवढे तरी चेंजेस तुम्हाला करता आले पाहिजे, बरोबर आहे. आणि इथे येऊन जर बघितलं तर काय झालं, ओके कळलं. काही चेंजेस, कुठं काही पेज फाटलं, कळतंय ना. आता एरर आणावं तर कसे आणावं मला प्रश्न पडलाय, कारण एरर तर मला येत नाही. ठीक आहे. जेव्हा तुमचा हात बसलेला असतो तेव्हा तुम्ही काय करू शकता, हे असले कामं करू शकता. आणि एक कॉन्फिडंट HTML CSS चे लेक्चर्स जे असतात ना, हे असे ऑन द स्पॉट असतात. आणि एक जर पॉईंट फाटला, एक जर डिव कुठेतरी खाली वरी झाला तर पूर्ण वेबसाईट गोंधळून जाते. जो क्लास घेणार आहे तो पण गोंधळून जातो आणि समोरचे स्टुडंट हसतात, मग ना सरला जमत नाही, असं होतं. ठीक आहे. हे सिंपल गोष्ट नाहीये. इथं येऊन तुम्हाला शिकवणं करणं आणि त्यात HTML चे लाईव्ह लेक्चर्स CSS घेणं जॉब नाहीये. याच्यासाठी जर बॅकएंड असतो तर बॅकएंडला काय, आज काय प्रोग्राम घ्यायचे तेवढे मी पाठ करून आलो असतो. ओके. सो मग इथं काय करा, इथं हे इमेज चेंज करा. इमेज चेंज करायसाठी काय करायचं, मग इथं कंट्रोल-S करा. आताच एक इमेज घेतली होती ना आपण भरपूर सारी, कुठली इमेज आहे, अजून एक कोणती घ्यायची, ठीक. हा जॉब 1 कॉपी केला आणि इमेजेस मध्ये तुम्ही काय केलं, पेस्ट. ठीक आहे. एकदा चेक करा जॉब 1 कसं आहे, असं आहे. फॉर अवर बिझनेस, अवर कंपनीसाठी फ्रेश माइंडचे कॅन्डिडेट लागणार आहे. त्यांचा माइंड कसा असला पाहिजे, फ्रेश, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये कुठली किडी नको, असे कॅन्डिडेट वी आर लुकिंग फॉर. ओके. अँड इथं येऊन काय म्हटलं, जॉब 1 डॉट JPG. इमेज चेंज केलं फक्त, ऑलरेडी जागा वगैरे सगळं सेट आहे. आणि इमेजेस पण बार वाढला का, नाही, बार आहे तसंच आहे, कारण कस्टमर अजून जास्त झाले नाहीत बार मध्ये. आणि जर तुम्हाला बारला वाढवायचं झालं तर परत त्याच्या खाली तुम्ही काय करू शकता, एक इमेज अजून घेऊ शकता. कळलं काही स्ट्रक्चर, कळलं का. ठीक आहे. मग आता अजून एक जर याला तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायचं झालं तर अजून काय करू शकता, तर या दोन स्ट्रक्चरच्या मध्ये मला एक पूर्ण फुल विड्थ इमेज घ्यायची. ठीक आहे. कळलं का. आपली डिझाईन कशी चालली बघा, वेबसाईट हे फक्त हे बनवता आलं पाहिजे तुम्हाला, हे असं ठेवता आलं पाहिजे, कुठं कुठं काय काय ठेवायचं हे ठेवता आलं पाहिजे. आणि हे ठेवायला जमलं की जमलं, मग तुमचं जमलं. ठीक आहे. आणि असं जमलं ना की मग लाईफ सेटल झाली. पण काही जणांचं जमत नसतंय, मग आयुष्यात जमत नसतं काहीच, बरोबर आहे. कळलं सगळ्यांना. मग आता अजून थोडंसं काय करायचंय, अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायचं झालं तर काय म्हटलं, अजून मला ह्या दोघांच्या मध्ये, ह्या स्ट्रक्चरच्या मध्ये काय करायचंय, एक इमेज ठेवायची फुल विड्थ मध्ये. मग आता त्याच्यासाठी लॉजिक काय आहे. ठीक आहे. तर हा झाला दुसरा रो. म्हणजे माझ्याकडे आता 2 क्लासेस आहेत ना. म्हणजे आता जर समजा मी वरचा रो जर कॉपी केला, अल्टरनेट हा रो 1 च्या नंतर इथं, म्हणजे काय झाले, परत एक इमेज. म्हणजे अल्टरनेटिव्ह काय झालं, अल्टरनेटिव्ह चेक करा, हे एक अल्टरनेटिव्ह, इकडे इमेज, इकडे काय, परत हे आणि परत काय, परत डिस्क्रिप्शन. ठीक आहे. कॉपी पेस्ट कोड आहे सगळं. आणि फक्त काय चेंज होतं, बाकीचे कंटेंट चेंज होतं.
समजलं? कळलं का ऑनलाईन सगळ्यांना हे? म्हणून याच्यासाठी म्हणतो की सीएससी चे लेक्चर मिस नका करू. आयडियाज येत जातात कसं ह्याला लॉजिकली हँडल करायचं. ऍडजस्टमेंट साठी करायचं नाही कुठलीच गोष्ट. तुम्ही काय करता, हे जर बसत नसेल तर तुम्ही त्याला ऍडजस्ट करता. ठीक आहे, इथं ऍडजस्ट करता. पण इथं ऍडजस्ट केलं म्हणजे इथं ऍडजस्ट नाही, डेस्कटॉप वरती बघणारा युजर मोबाईल मध्ये पण बघतो, टॅब मध्ये पण बघतो. मोबाईल मध्ये बघताना तो काय विचार करतो, त्याला पोर्ट्रेट मध्ये बघू का लँडस्केप मध्ये, आपण विचार करतो. बघणारे युजर कळलं का नाही, एवढं विचार करतात युजर. म्हणजे तुम्ही बनवलेली वेबसाईट तुम्ही थोडी सांगू शकता की कशात बघणार आहे तो. मग तुम्ही जर डेस्कटॉप वरती जर ऍडजस्टमेंट केली तर मोबाईल वरती कसं दिसेल, तिथं कुठं थोडीच ऍडजस्टमेंट करणार आहे. म्हणून बनवताना वेबसाईट कशी बनवायची, प्रॉपर कॅल्क्युलेशन्सनी बनवायची. समजलं का हे? मग आता ते काम करायचं आपल्याला. कोणतं? दोन याच्यामध्ये काय ठेवायचं आहे, एक इमेज ठेवायची. कशी ठेवायची? मग मी ह्याला हा कोड काढून टाकला, फक्त दोनच ठेवले अल्टरनेटिव्ह मध्ये. आणि या दोन याच्यामध्ये काय ठेवायचं, इमेज. लॉजिक कसं येणार? मग हा झाला तुमचा पहिला रो आणि त्याच्यानंतर हा काय झाला तुमचा दुसरा रो 1. या दोघांच्या मध्ये काय ठेवायचंय, या दोघांच्या मध्ये एक फुल विड्थ इमेज ठेवायची. ठीक आहे, आणि त्याला मी क्लास दिला ऍडव्हर्टाइज. कोणता क्लास आहे हा? ऍडव्हर्टाइज नावाचा, एडीबी. आणि त्या एडीबी मध्ये मला एक अशी इमेज शोधायची की बॅनर टाईप असेल. कुठले टाईप? बॅनर. बॅनर कसे असतात? आडवे आणि हाईटला कमी असतात. बरोबर आहे. मग आता असा बॅनर आहे का कुठं? बॅनर तर नाहीये, पण कुठे बुलेट वगैरे आहेत. काय बुलेट? बुलेट आता इथं हायरिंग मध्ये बुलेट काय कामाची? अच्छा, एक बॅनर आहे का बघूया, नाहीतर मग बुलेट घेऊया. ठीक आहे. इमेजेस मध्ये माझ्याकडे सगळीकडे ना, सगळ्या याच्यामध्ये मी जास्ती करून बुलेटच वापरलेले होते. ठीक आहे. आणि हायरिंग. ठीक आहे, हायरिंग HR असे हायरिंग करतात, हे माईक घेऊन. ठीक आहे, ते भाजीवाले येतात ना गल्लीमध्ये. सो वी आर द हायरिंग फॉर. कोणता क्लास घेतला? ऍडव्हर्टाइज. आणि ऍडव्हर्टाइज मध्ये काय घेतलं? इमेज. SRC मध्ये कसं घेणार? ./images नावाचा फोल्डर, आणि त्याच्यामध्ये काय होतं? हायरिंग नाव होतं ना, hiring.png. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये इमेज घेतली. ओके, समजलं? पण आता प्रॉब्लेम काय? वेटचा इश्यू. ठीक आहे, मग आता ऍडव्हर्टाइज नावाचा क्लास आहे. कोणता नावाचा? ऍडव्हर्टाइज. आता हे सीएसएस कुठं राईट करायची? सगळं फुटरच्या वरती. हे सगळं कुठं राईट करायचं? जे काही पार्ट असेल सगळं कुठं फुटर कुठं असणार आहे? ऑलवेज शेवटीच. आणि सगळा कोड झाला तुमचा, हा सगळा कोड झाला. सगळा कोड झाल्यानंतर, सगळी सीएसएस झाल्यानंतर नेक्स्ट जो कोड असतो इथं, तो कोड असतो कोणाचा? मेटा क्वेरीज. म्हणजे मेटा क्वेरी कशी राईट करायची, कुठं राईट करायची? ज्यावेळेस तुमचं पूर्ण सीएसएस होते वरचे, डेस्कटॉपचे, त्यावेळेस तुम्ही कुठं राईट करणार? मेटा क्वेरी राईट करणार. कळलं? मेटा क्वेरी कुठे राईट करायची नाही. कुठे म्हणजे असं मध्ये सुचला हा ठीक इथं लाव मेटा क्वेरी, असं नाही. कुठं राईट करायचं असतं? प्रॉपर स्ट्रक्चर असतं. कुठं? सगळ्यात शेवटी. म्हणजे वरचा पूर्ण पार्ट कोणासाठी झाला? डेस्कटॉप. आणि नंतरचा पार्ट कोणासाठी असतो? डिव्हाइसेस साठी असतो. ठीक आहे, तर कुठं राईट करायचं आहे बघा. क्लास कोणता आहे? क्लास एडीबी नावाचा क्लास आहे. ठीक आहे, त्याची वेट किती घेतलं? त्याची वेट घेतलं 100%. त्याने वेट 100% जर घेतलं तर काही फरक? ठीक आहे, आणि परत या. आणि परत या क्लास आहे कोणता? एडीबी. एडीबी मध्ये कोण आहे? इमेज. आणि इमेजची वेट किती म्हटलं? 100%. ठीक आहे, कळलं?
समजलं का? म्हणजे दोघांमध्ये काय घेतलं हे बघा, जोपर्यंत तुम्ही प्रॉपर आता इथं फुलं आले हेडिंग मध्ये, ठीक आहे. बाईट कोड कंपनी आहे आणि बाईट कोड कंपनीमध्ये हायरिंग चालू आहे ओपनिंग फॉर जावास्क्रिप्ट साठी. इथं हा बाईट कोडचा HR चिरकतोय, ओरडतोय, ओके. आणि त्याच्यासोबतच फुलं, झाडं, निसर्ग येतोय. आणि इकडे रिॲक्ट साठी पण ओपनिंग आहे. सो वी आर हिअर फॉर द डिफरंट पोझिशन्स. ठीक आहे, कळालं? आता इथं एक चूक केली आहे मी, टाइम नव्हता म्हणून ते केलं. पण तुम्ही नका करू हे, कारण मी ज्या इमेजेस यूज केलेले आहेत, तर ह्या इमेजेस यूज करताना मी हा विचार नाही केला की या इमेजची साईज किती आहे, MB मध्ये आहे का, KB मध्ये आहे का, हा विचार केला का मी नाही. बरोबर आहे का? मग मला जी इमेज आवडली ती काय केलं मी घेऊन टाकलं, सध्या लोकली काम करते म्हणून. ठीक आहे, पण तुम्ही असं नका करू, कारण या प्रत्येक इमेजला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये? कोणत्या इमेज मध्ये, कोणत्या फॉर्मॅटमध्ये? एक फॉर्मॅट मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितला होता इमेजचा, कुठला? वेब पी नावाचा. कुठला फॉर्मॅट? वेब पी. समजतंय? आपण HTML चे लेक्चर घेताना बघितलं होतं ना, इमेज कशा असल्या पाहिजे? वेब पी. म्हणजे ह्या सगळ्या इमेजेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये असल्या पाहिजे? वेब पी. जेणेकरून तुमच्या वेबसाईट लोड होणार नाही. आता सध्या लोकल वरती त्याच्यामुळे पटकन लोड होते. ठीक आहे, पण ज्यावेळेस हे एखाद्या सर्व्हर वरती जाते आणि ट्रॅफिक वाढते, त्यावेळेस ही वेबसाईट काय करते? लोड घेते. म्हणून लोड बॅलन्स होत नाही. त्याच्यामुळे होत नाही, तर हे प्रॉपर इमेजेस वगैरे तुम्ही घेतले त्याच्यामुळे हे बॅलन्स होत नाही. कळालं का सगळं? ठीक आहे, तर एक डिझाईन बनवली आपण. हे झाली काय? एक डिझाईन ज्याच्यामध्ये मला काय काय पाहिजे तसं मी ह्याला डिझाईन केलं. ठीक आहे, आणि हा बाहेरचा जो कंटेनर आहे, हा बाहेरचा कंटेनर दिसतो ना, हा बाहेरचा कंटेनर, ही बॉर्डर. तर ह्याला तुम्ही अजून काय करू शकता, तर ह्याला तुम्ही कंटेनर वरती येऊन इथं एक शॅडो इफेक्ट देऊ शकता. ठीक आहे, शॅडो इफेक्ट देण्यासाठी बॉक्स शॅडो नावाचा काय आहे, एक CSS प्रॉपर्टी आहे. बॉक्स शॅडो वरती 10 पिक्सेल, म्हणजे हा झाला X डायरेक्शन, हा झाला Y डायरेक्शन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ब्लर इफेक्ट. ब्लर किती ठेवायचा आहे, तर तो मी ठेवला 4 पिक्सेल. आणि त्याच्यानंतर शॅडोचा कलर कोणता असतो? ग्रे. ठीक, आणि कोणाला केलं ते? कंटेनरला केलं ना? मग इथे शॅडो अप्लाय झाली का? ठीक आहे, हे शॅडो चेक करा, दिसते का शॅडो? हे शॅडो चांगली नाही आली? ठीक आहे, मग एक वेबसाईट आहे. परत तुम्ही म्हणतो प्रॉपर्टीज मी गुगल केली, एक वेबसाईट आहे, बॉक्स शॅडो टाका आणि 95 ब्युटिफुल बॉक्स शॅडो. कळालं? हे करावंच लागतं असं. इथं जर बघितलं तर तुम्हाला कोणता शॅडो इफेक्ट आवडतो, तो शॅडो इफेक्ट. ठीक आहे, हा वाला घ्या, 14 वाला. थोडासा 3D टाइप दिसतोय. ठीक आहे, याला मी जस्ट क्लिक केलं याच्यावरती. याचा कोड शोधत बसायचं नाही कुठे काय. जस्ट काय केलं, क्लिक, आणि क्लिक केल्यानंतर परत इथं येऊन हा शॅडो काढून टाकला आणि हा बॉक्स शॅडोची प्रॉपर्टी. ठीक आहे, जे मी प्रॉपर्टी आपण वापरली आता, Y ऍक्सिस, X ऍक्सिस, आणि त्याच्यानंतर ब्लर इफेक्ट वगैरे, कलर काय यूज केलाय तो कलर इथं दिलेला ते. ठीक आहे, त्याला सेव्ह करा, आणि सेव्ह केल्यानंतर एकदा चेक करा की आता चेक करा की ही कशी दिसते वेबसाईट वगैरे. ठीक आहे, आता इथं खाली दिसत नाही ना हे बॉर्डर, बरोबर आहे का नाही? हे पण काय म्हटलं, तर कंटेनर आहे ना तो कंटेनर, आणि कंटेनरला इथे येऊन म्हटलं मार्जिन किंवा फुटरला डायरेक्ट चला. हा फुटर, आणि इथे येऊन काय म्हटलं मार्जिन बॉटम 10 पिक्सेल, म्हणजे थोडीशी जागा दिसेल खाली. आहे का? हे झालं. ठीक आहे, तुम्हाला कोणती स्टाईल यूज करायची आहे ते बॉक्स शॅडो यूज करा, जो तुम्हाला यूज करायचा तो वाला यूज करा. जसे भरपूर आहेत, 95 आहेत, तुम्हाला कोणता आवडतो तो बघा, आणि त्याच्यानुसार काय करा, शॅडो इफेक्ट देऊन टाका. कळालं हे? समजलं का? ठीक आहे, तर हे एक पेज काय केलं तुम्ही, एक पेज डिझाईन केलं. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढची डिझाईन
आणि पुढच्या डिझाईन कशी करायची, हे असं डिझाईन करायचं. ठीक आहे, हे कंटेनर वगैरे काढून टाका, हे काम संपलं. आपल्याला अशी डिझाईन बनवायची. बरोबर आहे का? समजतं का पाठीमागे सगळ्यांना? कळतंय का नाही? आणि ऑनलाईनचे थोडस बोरिंग लेक्चर असेल पण 1 तासच आहे, बसावं लागेल. ओके ठीक आहे. एवढ्या भावना कोणासाठी होत्या बाबा? हे माझ्यासाठीच आहे ना? कोणाला अजून एक्सप्रेस करायचं आहे? सो दिस इज द प्लॅटफॉर्म की तुमच्या भावना इथं तुम्ही एक्सप्रेस करू शकता. लेआउट टू डॉट HTML आणि त्याच्यानंतर CSS मध्ये एक प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड लेआउट टू डॉट CSS. ठीक आहे, डिझाईन कशी बनवायची? बरोबर आहे. आधीच्या डिझाईन मध्ये थोडासा वेगळा होता आणि आताच्या डिझाईन मध्ये थोडेसे वेगळे आहेत. आधीच्या डिझाईन मध्ये 2 चाइल्ड होते, आताच्या याच्यामध्ये किती चाइल्ड आहेत? 3 चाइल्ड. आता 3 चाइल्ड ऍडजस्ट कसे करायचे तो बघायचं. ठीक आहे, मग डिझाईन करताना काय काय करावं लागेल? आता तुम्हाला माहिती आहे, आता सगळं समजलं. काय काय करावं लागेल? कमीच करू तुम्ही बघता. लेआउट टू डॉट CSS. ठीक आहे, काय काय करायचं? मग एक कंटेनर डिफाइन करा. कंटेनर नंतर मग पहिलं हेडर नंतर स्लायडर नंतर 3 चाइल्ड. ठीक आहे, मग 3 चाइल्ड ऍडजस्ट कसं करायचं ते बघायचं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक यूज करणार. आणि प्रॉपर्टी वापरते कोणती? आपण प्लॉटच. प्लॉट कोणती असते? लेफ्ट. आणि प्लॉट काय असतो? राईट. प्लॉट सेंटर नसतो आणि तयार पण नका करू. ठीक आहे, कारण तुम्ही शोधत बसवतो. तुम्ही प्लॉट सेंटर, ChatGPT परेशान, तुम्ही परेशान. ChatGPT म्हणेल हा कोण डेव्हलपर आहे जो की प्लॉट सेंटर विचारतोय. ठीक आहे, सो नेक्स्ट काय म्हटलं? कंटेनर नावाचा क्लास घेतला. बरोबर आहे. एक कंटेनर घ्या, रॅपर घ्या, तुम्हाला जे घ्यायचं तो घ्या. आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं बघा. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय डिफाईन करायचं? पहिलं हेडर सेक्शन. हेडर सेक्शन मध्ये कसं डिफाईन करायचं? एक क्लास घेतला, पॅरेंट क्लास हेडर. त्याच्यामध्ये काय आहे? मेनू आणि हेडिंग, क्लासचं नाव. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग काय म्हटलं बाबा, हा पॅरेंट आहे. या पॅरेंटचा पहिला चाइल्ड, तर पहिल्या चाइल्डचं नाव काय? हेडर. आणि इथं एक नाव दिलं हेडर. किंवा मग डायरेक्टली काय करा, ह्या हेडर मध्ये देऊन टाका H1. कंपनीचं नाव व्हाईट कोड. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं कोण आहे? मेनू. मेनू आपल्याला कसे बनवायचे? UL मध्ये LI किती बनवायचे? 5. बरोबर आहे. आणि प्रत्येक LI मध्ये काय असणार? अँकर. आणि जर मला समजा मेनू असे ठेवायचे, होम 1 2 3 4 5 ऑटोमॅटिकली आले पाहिजे. होम 1 2 3 4 ऑटोमॅटिकली आलं पाहिजे. कसं करायचं मग? कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, काय नाव घ्यायचं आहे? होम. आणि त्याला बाइंड कशाने करायचं? 1 2 3 व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इन्क्रीज झाली पाहिजे म्हणून इथं म्हटलं $. ठीक आहे, इंटर प्रेस करा. काय झालं? होम 1 2 3 ऑटोमॅटिकली. म्हणजे माझा टाइम सेव्ह केला, बाकी काही नाही. ठीक आहे, कंट्रोल करा. आता जर तुम्ही असं करत बसले असते, UL LI त्याच्यात अँकर. ठीक आहे, यांनी मी असं केलं असतं. म्हणजे नोटपॅड वरती तुम्ही तसं करताय, मी असं करतोय एडिटर वरती. म्हणजे सगळ्यात जास्त चॅटिंग कोण करेल? मी. ओके, आणि तुम्ही काय करत राहा, माझं तोंड बघत राहणार. ठीक आहे, मनातल्या मनात शिव्या देत की बाबा हा किती चॅटिंग करतोय, आम्ही असं काम करतोय. म्हणून एडिटरचा वापर याच्यासाठी करायचा असतो. ठीक आहे, राईट क्लिक करा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे, क्लिअर. आणि त्याच्यानंतर मग डिफाईन करा. हे तर आपण घर बनवलं आणि या घरासाठी कलरिंग करा. कलरिंग करण्यासाठी CSS सुरुवात कुठून करतो? युनिव्हर्सल मध्ये पॅडिंग 0. ठीक आहे, ऑलरेडी याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. मार्जिन 0. त्याच्यानंतर बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. क्लास कोणता आहे? कंटेनर. ठीक आहे, कंटेनर साठी काय म्हणणार? वेट 80%. त्याच्यानंतर मिनिमम हाईट 100 पिक्सेल. ठीक आहे, बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड. त्याच्यानंतर नेक्स्ट मार्जिन
ऑटो बरोबर आहे. हा तर झाला आपला रेग्युलर कोड आणि काय झाला हा ऍडजस्ट. ठीक आहे, कळलं ना. आता एक कोड सगळं पाठ झाला पाहिजे तुम्हाला, म्हणजे मनातल्या मनात तुम्ही बोललं पाहिजे की पुढची प्रॉपर्टी सर काय यूज करतो. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती दे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे माझ्या मनातलं तुम्हाला कळलं पाहिजे की व्हॅल्यू काय आहे. जेव्हा माझ्या मनातलं कळलं तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही डॉन झाले. ओके, मनातल्या मनात बघायचं की सर किती प्रॉपर्टी व्हॅल्यू देतो, 5 का 10. आणि जर मी 5 दिलं तर मी 5 डिसाईड केलं, गेस केला, यू आर द विन. ठीक आहे, एवढं तुमच्याकडे. म्हणजे बघा काही बॅचचे मुलं होते पाठीमागचे, मी काय व्हॅल्यू देणार आहे ना ते लगेच बसले टो पिक्सल आणि मी तीच द्यायची. ठीक आहे, तर लक्ष इकडे असलं पाहिजे, मग तेव्हा कळतो. झालंय क्लिअर. त्याच्यानंतर क्लास कोणता आहे, क्लास कोणता आहे, हेडर मेनू डिव. कॉपी करा, कारण स्पेलिंग मिस्टेक नको. डोक्यात अगोदरच केली आणि त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक झाली की मग हे सगळं गोंधळून जातो. ठीक आहे, मग काय काय केलं, वेळ किती ठेवली, 100%. कोणाच्या अकॉर्डिंग, कंटेनरच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, मिनिमम हाईट किती, 60. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅकग्राऊंड कलर कळते, आणि बॅकग्राऊंड कलर जो यूज केला, आता इथं बॅकग्राऊंड कलर एकच स्मिथ कलर कॉम्बिनेशन, मला दुसरे कलर नाही जमत, सो तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे, आणि इथं काय घेतलं, ब्लॅक कलर. कळलं. कंटेनर जर बघितलं तर कंटेनर मध्ये कसं दिसतोय हा असं. समजलं. नेक्स्ट 1 by 1 टार्गेट करा. काय टार्गेट करायचं, नंतर टार्गेट करायचं या पॅरेंट मध्ये त्याचा एक चाइल्ड आहे, त्या चाइल्डचं नाव काय आहे, हेडर. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये या पॅरेंट मध्ये अजून एक चाइल्ड आहे, त्याचं नाव काय आहे, डॉट मेनू. ठीक आहे, पॅरेंट टोटल विड्थ 100%. डिवायडेशन करा. हेडिंग साठी किती लागते, विड्थ ऑफ 40%. ठीक आहे, त्याच्यानंतर आता वरती किती घेतलं, मिनिमम हाईट घेतली तुम्ही. बरोबर आहे, तर हे फ्युचर मध्ये कधी वाढणार नाही, सो इथं हाईट घ्या. आणि इथं पण काय म्हटलं, इथं हाईट यूज केलं, दॅट इज कॉल्ड 60. ठीक आहे, त्याच्यानंतर 100 मधून 40 गेले, राहिले किती, 60. सो ह्याला पण विड्थ किती दिलं, ह्याला विड्थ दिलं 60. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याची पण हाईट डिसाईड केली किती, 60 पिक्सल. बरोबर आहे. या हेडरला म्हटलं तू कुठल्या साईडला जा, लेफ्ट साईड. आणि त्याच्यानंतर फ्लोट लेफ्ट, आणि याला काय म्हटलं, मेनू फ्लोट राईट. ठीक आहे, झालं क्लिअर. नेक्स्ट इथे येऊन चेक केलं तर हा बाईट कोड इथं आहे आणि मेनू इथं आहे. ठीक आहे, मग ऍडजस्ट करा पहिले कोणासाठी. आता हेडरचा कोड कुठे राईट करायचा, ह्या हेडरच्या खालीच, म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स मेंटेन होतो. ठीक आहे, म्हणजे क्लास कोणता आहे, हेडर मध्ये कोण आहे, H1 ला टार्गेट करा. दिसत नाही H1, सो कलर व्हाईट काय केलं, व्हाईट. त्याच्यानंतर प्रॉपर दिसण्यासाठी पॅडिंग काय सेट केलं, 10 पिक्सल. माहिती आपल्याला हा इश्यू येणार आहे, म्हणून हा कसा दिसतोय आता, प्रॉपर, म्हणजे व्हॅल्यू पाठ झाली ना 10 पिक्सल. ठीक आहे, आता 10 पिक्सल हे पाठ झाले, आता हे 10 पिक्सल मला पाठ झाले, तुम्हाला पाठ होईल. असं थोडीच आहे, नाही, चेंज होत राहतं. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर टार्गेट कोणाला करायचं, हे. आता याचा कोड ऑलरेडी आपण बघितलेला आहे, कुठं, आधीच्या डिझाईन मध्ये. समजतंय ना, पाठ होईपर्यंत बघा. नेक्स्ट कोण आहे, मेनू. ठीक आहे, मेनू क्लास मध्ये कोण कोण आहे, UL आहे, UL नंतर LI आहे, LI नंतर अँकर आहे. पहिला टार्गेट करा कोणाला, UL साठी काय म्हटलं, बुलेट नकोय, बुलेट करण्यासाठी लिस्ट स्टाईल नको. ठीक आहे, त्याच्यानंतर वेट किती सेट केली, 100%. बरोबर आहे, बरोबर आहे ना. नेक्स्ट मेनू मध्ये कोण आहे आता, UL आहे, UL मध्ये कोण आहे, LI. ठीक आहे, LI जर बघितलं तर LI कशी आहेत, ब्लॉक लेवल आहे, त्याच्या खाली एक येत आहेत. आपल्याला एका समोर एक हवे, म्हणून आपण काय करतो, एक प्रॉपर्टी यूज करतो, ज्या प्रॉपर्टीचं नाव आहे डिस्प्ले. आणि कसे पाहिजे, एका लाईन मध्ये पाहिजे, म्हणून इन लाईन यूज करतो, प्लस ब्लॉक. बरोबर आहे, आणि कसे आले. ठीक आहे,
युएल जर बघितलं युएल आणि मी जर इथं म्हटलं पॅडिंग टॉप जर असं काही म्हटलं 10 पिक्सल तर हा खाली येतो का एकदा चेक करा बरं. पॅरेंट आहे आणि पॅडिंग लावली आपण, येतो का खाली? हो. बरोबर आहे. आणि अजून काही म्हटलं, अजून थोडस चेक करा, अजून 20 पिक्सल घेतलं. ठीक आहे, याच्या लाईन मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या एल मध्ये गॅप नाहीये म्हणून काय म्हटलं, मार्जिन लेफ्ट प्रत्येकांमध्ये काय घेतलं, गॅप. म्हणजे मार्जिन लेफ्ट प्रत्येकांमध्ये काय आलं, गॅप. ठीक आहे. आणि हे मेनू मला इकडच्या कोपऱ्यात पाहिजे. कुठं? कोपऱ्यामध्ये पाहिजे. म्हणून याचा पॅरेंट कोण आहे? मेनू नावाचा पॅरेंट आहे ना. आणि त्या मेनू नावाच्या पॅरेंट वरती अलाइन प्रॉपर्टी काय म्हटलं, राईट. म्हणजे हे मेनू कुठे गेले, राईट. समजलं का? हे ऍडजस्ट करता आलं पाहिजे की ही प्रॉपर्टी लावायची कुठं. आता हे प्रॅक्टिस झाली म्हणून मला माहिती आहे, पटपट मी सांगतो. पण तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागतो की हे अलाइन कुठे यूज करायची. कळलं? म्हणजे हे बघा, आता तुम्ही मला बघा, नंतर मग लॅब मध्ये मी तुम्हाला बघेन. ठीक आहे, समजलं? आणि त्याच्या सोबतच ठीक आहे, झालं. हे डिस्प्ले इनलाईन एल मार्जिन लेफ्ट किती यूज केलं, 10 पिक्सल. आणि त्यासोबतच आता नेक्स्ट जो आहे मेनू मध्ये कोण आहे, युएल आहे. युएल मध्ये कोण आहे, एल आय मध्ये कोण आहे, अँकर. ठीक आहे. कलर अँकरचा काय सेट केलं, व्हाईट कलर. बरोबर आहे. अँकरला खाली अंडरलाईन असते, सो टेक्स्ट डेकोरेशन काय म्हटलं, नन. एकदा चेक करा. बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतच डिझाईन कशी आहे, डिझाईन अशी आहे. आपल्याला असं पाहिजे तर आपण असं डिझाईन केलं. समजलं ना? फ्लोट लेफ्ट आणि फ्लोट राईट यूज केलं, 2 साईड होते म्हणून. किती वाजले आहे टाइम? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉन्ट साईज किती घेतलं, तर एक तर तुम्ही पिक्सल मध्ये घेऊ शकता, नाही तर ईएम मध्ये. एक ईएम 16 पिक्सलचा असतो, 1.2 म्हटलं, 1.2 ईएम. ठीक आहे. म्हणजे हे ईएम मध्ये आले. बरोबर आहे. त्याच्यासोबतच नेक्स्ट काय केलं, नेक्स्ट अजून काय करू शकता, अजून याच्यामध्ये पॅडिंग सराउंडिंग स्पेस द्यायचं अँकरच्या प्रत्येक. कोणी तर पॅडिंग किती सेट केले, तेवढे पॅडिंग सेट केले. क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट परत याच्यावरती एक सुडो क्लास यूज करा. सुडो क्लास कोणता, मेनू मध्ये युएल आहे, युएल मध्ये एल आय मध्ये अँकर. आणि त्या अँकर वरती कोणता इफेक्ट, ओव्हर इफेक्ट, बॅकग्राऊंड कलर घेतला लाईट. ठीक आहे. आणि याच्यावरती जो कलर सेट केला तो व्हाईट कलर सेट केला. ठीक आहे, हा व्हाईट कलर. काय झालं, ओके. डोक्यात केली. ठीक आहे. ओके झालं. त्याच्यानंतर पुढे एक अजून एक वेबसाईट मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर हा झाला पहिला पार्ट. ह्याला बॉर्डर रेडियस वगैरे द्या तुम्ही, ह्याला ऍडजस्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो डिफाईन करायचा तर कोणता, स्लायडरचा पार्ट डिफाईन करण्यासाठी काय म्हटलं, हा मेनू इथं संपला, हेडर इथं संपला. बरोबर आहे. हे वरती बघत बसायचं नाही कुठं कुठं कोण संपलं, डायरेक्ट शेवटी कळतोय मला कोणता ड्यू कुठं संपला. बरोबर आहे. याच्यासाठी एक एक्सटेन्शन आपण ऍड केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास जो आहे तो क्लास कोणता, स्लायडर. आणि स्लायडर मध्ये एक इमेज घ्यायची आहे, इमेज SRC. एक इमेज आहे. ओके. डॉट स्लॅश IMGS नावाचा फोल्डर. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं, शेप 2. ठीक आहे. आणि वेबसाईट खूप हे
इमेज खूप HD क्वालिटीची आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण हे झालं. ओके, ह्याला ऍडजस्ट करा. ह्याला ऍडजस्ट करण्यासाठी कसं ऍडजस्ट करायचं, पहिल्यांदा क्लास कोणता आहे, क्लास कोणता आहे, स्लायडर. ठीक आहे, स्लायडरची वेट किती ठेवणार, 100%. त्याच्यानंतर नेक्स्ट हाईट ठेवा किंवा मिनिमम हाईट ठेवा, कारण इमेज खूप मोठी येते हाईटला पण. पण इथं काय म्हटलं, हाईट किती ठेवलं, 400 पिक्सेलची हाईट ठेवली, फिक्स आहे. ओके, त्याच्यानंतर या स्लायडर मध्ये कोण आहे, इमेज आहे. ठीक आहे, आता इथं इमेजची विड्थ जर सेट केली फक्त किती, 100%. हाईट द्यायची गरज आहे का, नाही, फिक्स हाईट आहे. ठीक आहे, कळलं. जर इमेज कुठल्या रंगाची इमेज आहे आणि मग मला काय करायचं, मला अशी वेबसाईट बनवायची की ह्या इमेजच्या कलर कॉम्बिनेशनला मॅच करेल. म्हणजे बाकीचे सगळे कलर कसे असले पाहिजे, इमेजचे जे कलर आहेत ना, तर या कलरनुसार मला सगळीकडे कलर यूज करता आले पाहिजे. ठीक आहे, एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव ठीक आहे, colorpalettes.net नावाची वेबसाईट आहे. तर ही वेबसाईट काय करते, तर या वेबसाईटला तुम्हाला काय पास करायचं आहे, एक कलर पास करायचे. ठीक आहे, ही मी इमेज देऊन टाकली. तर ही वेबसाईट काय करते, तर ह्या इमेजच्या रिलेटेड मॅचिंग कलर कोणते कोणते आहेत, म्हणजे या इमेजला कोणते कोणते मॅच कलर होऊ शकतात दुसरीकडे देण्यासाठी ऑटोमॅटिकली तुम्हाला देऊन टाकते. ठीक आहे, कळलं का. म्हणजे जर हा कलर जर मी मेनूला दिला, ठीक आहे, म्हणजे कुणाला मेनू कुठं आहे, आताच आपण इथं डिफाईन केला होता, हॅश हा कलर. तर याचा कलर काय होईल, हा म्हणजे ह्याला तो काय करतोय, मॅच येतो. याचा कोणाचा तर एकाचा टी शर्ट असेल असं. ठीक आहे, आणि याच्यावरती हा शोभत नाहीये, म्हणून काय केलं, परत या वेबसाईट वरती आला आणि त्याच्यावरती आता याच्यावरती कोणता कलर सूट होतो, हा वाला पहिला. ठीक आहे, त्याला कॉपी केलं आणि अँकर वरती, अँकर कुठे आहे, हा इथं, आणि परत इथं काय म्हटलं, हॅश. असं थोडस काम करायचं, म्हणजे ठीक आहे, हे असे समजलं. त्याच्या मॅचिंग म्हणजे या इमेजच्या मॅचिंग तुम्हाला काय देईल, कलर. भरपूर सारे तुम्ही मल्टिपल इमेज अपलोड करू शकता एका वेळेस. तुम्ही इथं प्लस करून काय करू शकता, अजून भरपूर सारे इमेजेस तुम्ही ऍड करू शकता. त्याच्या मॅचिंग रिलेटेड काय करेल तुम्हाला इमेज देईल. क्लिअर आहे. ठीक आहे, हे झालं सगळं स्लायडर. आता सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो कुठला, याचा. आता ह्याला कसं डिझाईन करावं लागेल, एक पॅरेंट आणि त्या पॅरेंटचे किती चाइल्ड, 3 चाइल्ड. ठीक आहे, पटकन डिझाईन करूया. बघा, सो एक काय म्हटलं, एक क्लास घेतला, त्या क्लासचं नाव घेतलं मेन बॉक्स. क्लासचं नाव काय, मेन बॉक्स. मेन बॉक्स पॅरेंट आहे, त्या पॅरेंटचे 3 चिल्ड्रन आहेत. 3 चिल्ड्रनला जर मी क्लास एक घेतला तर चालेल का डिफरंट घ्यायचा, काय करायचं. 3 चाइल्ड आहे एका पॅरेंटचे. ठीक आहे, मग आता 3 चाइल्डची हाईट सेम आहे, विड्थ सेम आहे, म्हणजे थोडक्यात ते जुडवा आहे. तर त्यांच्यासाठी क्लास वेगवेगळे घ्यायचे का एकच घ्यायचा, वेगवेगळे. काय करायचं. हा, मी फक्त सजेशन विचारलं तुम्हाला, तुम्ही बोललं पाहिजे. ऑनलाईनचे काय म्हटलं पाहिजे, तुमचं सजेशन काय. ऑनलाईनचे तर बोलतच नाही, किती शांत आहे. येस, काय केलं पाहिजे, एक क्लास घेतला पाहिजे का मल्टिपल, हे ऑनलाईनचे सांगतील. त्यांच्यावरच डिसिजन फायनल असेल. सेम क्लास. ओके, अजून एक क्लास. ठीक आहे, अरे काय केलं पाहिजे बोला ना. सेम क्लास, वन ओनली. ठीक आहे, ठीक आहे. तर तिन्हीसाठी एक क्लास घेतला मी, त्या क्लासचं नाव काय ठेवलं, बॉक्स. आणि बॉक्स 1 हा झाला पहिला बॉक्स, कॉपी करा. त्याच्यानंतर बॉक्स 2, बॉक्स 3, म्हणजे तिन्हीसाठी काय ठेवलं, एकच क्लास. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय होतो बघा पुढे, तुम्ही सांगितल्यासारखं. ठीक आहे, हा आपण विचार नाही करत, प्रॉब्लेम काय होतो बघा. कळलं हे,
सो मग कोणासाठी प्रॉपर्टी राईट करायचं? मेन बॉक्स साठी बघा, आता ज्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणत असतील बरं झालं मी नाही सांगितलं. ओके, मेन बॉक्स काय प्रॉपर्टी राईट करायची? वेळ किती? 100%. त्याच्यानंतर मिनिमम हाईट ते सेट केली 300 पिक्सेल. बरोबर आहे. आपल्याला समजण्यासाठी काय यूज केलं? बॉर्डर 1 पिक्सेलची आणि रेड कलरची बॉर्डर यूज केली, म्हणजे आपण त्या बॉर्डर मध्ये आहोत का हे चेक करायचंय, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी काय राहिलं अजून? मिनिमम हाईट कितीचे? 300ची. पण हाईट काय नाही झाली? 300ची ना हाईट. 300ची यायला पाहिजे ना. ओके, बरोबर आहे ना. परत चिल्ड्रन रागवला पॅरेंट वरती. रोड प्रॉपर्टी आपण कुठेतरी वापरली ना. आता कुठे वापरली? वरती पाईप कोड आणि मेनू एका समोर एक आणले ना. ठीक आहे. आणि मग परत तुम्हाला काय करावं लागेल? परत तुम्हाला एक कस्टम क्लास राईट करावं लागेल. कळते की नाही प्रॉब्लेम? हे असे प्रॉब्लेम येतात, एक्स्ट्रा स्पेसेस क्रिएट होतात, ओव्हरलॅप होतात, ड्यू चाइल्ड ओव्हरलॅप झाला पॅरेंट वरती. म्हणून याला काय म्हणायचं ना? पॅरेंट काय म्हणतात? पॅरेंट क्लिअर फिक्स करतात. सो क्लिअर फिक्स आफ्टर द कंटेंट. आणि त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी कंटेंट. कंटेंट काय ठेवायचं? एम्प्टी, क्लिअर फ्रॉम बोथ साइड. आणि त्याच्यानंतर डिस्प्ले याचं ब्लॉक प्ले. ओके. आणि हा क्लास कुठे यूज करायचा? जिथे तुम्ही चिल्ड्रन यूज केलाय. कुठे यूज केलाय चिल्ड्रन? हेडर मेनू डिव. आणि इथे येऊन काय म्हणायचं? क्लिअर फिक्स. ठीक आहे. आणि मग चेक करा. आणि तरी पण काहीच नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मेन बॉक्स मुलं पण लागेल, कारण इथं पण किती चिल्ड्रन आहे? 3. ठीक आहे. आणि काय करा बाबा, इथं हाईटचा प्रॉब्लेम काय येतोय? बघूया पुढे. समजलं हे? नेक्स्ट कोणता क्लास आहे? बॉक्स. आणि बॉक्स मध्ये काय केलं तर बॉक्स मध्ये बघा, या मेन बॉक्स मध्ये एक क्लास आहे कोणता? बॉक्स नावाचा. त्याला टार्गेट करायचंय. आता पॅरेंट किती आहे? 100 आहे. ठीक आहे. आता 3 चिल्ड्रन मध्ये काय करायचं तुम्हाला? डिवायडेशन करायचं. म्हणजे आता 3 चिल्ड्रनच्या साठी कसं डिवायडेशन कराल तुम्ही? ज्याची बेरीज किती आली पाहिजे? 100 आली पाहिजे. यस. 32 म्हणला तर किती होतं? हा 33.33 किंवा 32 म्हणला तर किती होतं? 32 आणि 64 आणि 96. ठीक आहे. 33 म्हणला तर किती होतं? 99. म्हणजे 1% शिल्लक पाहिजेच. ठीक आहे. म्हणून इथं म्हटलं 32 or 32.5%. ठीक आहे. पर्सेंटेज मध्ये यूज केलं तर असं पॉईंट मध्ये देता येतं, आणि पिक्सेल मध्ये यूज केलं तर पॉईंट मध्ये देतात. तर कसं काही देता येत नाही. ओके, जस्ट मिनिट. असं समजलं ना? पर्सेंटेज मध्ये दिलं तर पर्सेंटेज मध्ये असं काम करता येतं, आणि पिक्सेल दिलं तर कधी पिक्सेल मध्ये असं यूज केलं का 32.5 पिक्सेल? ठीक आहे. आणि त्याची मिनिमम हाईट किती सेट केली? 300 पिक्सेल. ओके. आपल्याला समजण्यासाठी आपण म्हटलं बॅकग्राऊंड कलर घेतला ग्रीन कलर. बरोबर आहे. चेक करा की काय झालेलं आहे. बॉक्स 2, 3 बरोबर आहे. पण बॉक्स 1 कुठे गेला? कंटेनरच्या हाईट प्लेन बॉक्स बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा कंटेनर आहे ना. कंटेनर मध्ये येऊन जर मी म्हटलं क्लिअर फिक्स बॉक्स 2, 3 आणि 1 मिनिट. इमेज कशी येते एकदा बघूया. इमेजचा इश्यू आहे. इमेज मध्ये काय केले गोंधळ? प्रॉब्लेम. ठीक आहे. बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इथं कंटेनर मध्ये क्लिअर फिक्स दिलेला होता, तो काढून टाका. फक्त क्लिअर फिक्स चाइल्ड वरती आले का? तर सगळे बॉक्स. ठीक आहे. मग आता काय करायचं? ह्याला एका समोर एक आणायचं. आता एका समोर एक कसं आणायचं?
आधी जर 2 होते तर 2 असताना तर म्हटलं असतं आपण फ्लोट लेफ्ट आणि फ्लोट राईट. आता इथं कसं म्हणायचं, तिघांसाठी आहे ना, बरोबर आहे का? आणि तुम्ही सांगितलं मला सेम क्लास यूज करा, मग सेम क्लास मी यूज केला. ठीक आहे. आणि ह्याला जर मी असं म्हटलं, बघा मी यूज केलं फ्लोट, प्रत्येक बॉक्सच्या लेफ्ट साईडला दुसरा बॉक्स आला पाहिजे, त्याच्या लेफ्ट साईडला दुसरा बॉक्स आला पाहिजे. म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला एक बॉक्स आला पाहिजे, त्याच्या लेफ्ट साईडला ऑटोमॅटिकली दुसरा बॉक्स आला पाहिजे. म्हणून मी काय म्हटलं, फ्लोट लेफ्ट. तिन्हीसाठी काय म्हटलं, फ्लोट लेफ्ट. एकामेकांच्या डाव्या बाजूला या, एकामेकांच्या डाव्या बाजूला आले का? आले की? ठीक आहे. आणि जर मी म्हटलं फ्लोट राईट, तर एकमेकाच्या रिव्हर्स डायरेक्शनला येतील. म्हणजे राईट जर म्हटलं तर बॉक्स 3 पहिल्यांदा येईल. आला का? ठीक आहे. आता तुम्हाला कळायला पाहिजे की राईट घ्यायचं का लेफ्ट. ठीक आहे. काय म्हटलं, लेफ्ट. ओके. आणि लेफ्ट घेतल्यानंतर काय झालं, हे लेफ्ट आले. समजलं. आणि त्याच्यानंतर मग काय म्हटलं, बाबा यांच्यामध्ये स्पेस नाहीये, तर मी म्हटलं परत मार्जिन लेफ्ट. ठीक आहे. आणि मार्जिन लेफ्ट मी म्हटलं 5 पिक्सल स्लाइड. ओके. झालं ना ऑटोमॅटिकली डिवायडेशन. म्हणजे आता कळालं का, 3 चाइल्ड असतील तर काय करायचं, फ्लोट लेफ्ट. 4 असतील तर फ्लोट लेफ्ट, 6 असतील तर फ्लोट लेफ्ट. किती का असणार, फ्लोट लेफ्ट. ठीक आहे. हे ट्रिक यूज करायचे. क्लिअर आहे का? आता प्रॉब्लेम असा आहे की समजा मला फक्त बॉक्स 1 ला टार्गेट करायचं आहे, बॉक्स 1 चा फक्त कलर रेड करायचा आहे, बॉक्स 1 चा, बॉक्स 2 नाही, बॉक्स 3 नाही. मग आता प्रॉब्लेम आला ना, तुम्ही म्हटलं सेम क्लास घ्या. आणि जर मी तो बॅकग्राऊंड कलर जर रेड केला तर तिघांचा कलर काय होईल, रेड होईल. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं हा विचार केला पाहिजे की नाही तुम्ही. मग आता सगळं कोड मला काढावं लागेल, हो का नाही. मग आता जे म्हटले होते बाबा सेम डिफरंट क्लास यूज करा, मग ते बरोबर आहेत का? काय करावं लागेल सांगा ना. नाही, मला आयडी पण यूज नाही करायची, मला डिफरंट क्लास पण यूज नाही करायचं. लक्ष द्या, बघा लक्ष द्या. बॉक्स मध्ये ठीक आहे, हा सेम आहे ना, त्याच्यामध्ये 3 चाइल्ड आहेत. मग काय म्हणायचं, एक सुडो क्लास यूज करायचा. जर तुम्हाला पहिल्या बॉक्सला टार्गेट करायचं झालं तर तिथं म्हणायचं फर्स्ट चाइल्ड. ठीक आहे. आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर मी सेट केला रेड. म्हणजे पहिल्या डिव्हचा बॅकग्राऊंड कलर काय झाला, रेड. जरी सेम क्लास ठेवला तरी डिफरंट क्लास ठेवला तरी डिफरंट. ओके. आणि जर शेवटच्या चाइल्डला जर टार्गेट करायचं झालं मला, तर त्या बॉक्स मधल्या, लक्ष द्या कसं लिहितोय बघा, त्या बॉक्स मधल्या सुडो क्लास जो आहे तो आहे लास्ट चाइल्ड. आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर ठेवला ग्रीन. ठीक आहे. चेक करा. ओके. कळलं. आणि मग आता मधला कसा टार्गेट करायचा. आता मिडल चाइल्ड तर नाहीये कुठं, सेकंड चाइल्ड असा आहे का कुठं, थर्ड चाइल्ड. तुम्हाला माहिती आहे का किती चाइल्ड असणार आहे. ठीक आहे. तर मग कसं टार्गेट करायचं मधला चाइल्ड कसा टार्गेट करायचा. मग मधला चाइल्ड टार्गेट करण्यासाठी सोडो क्लासेस मी तुम्हाला म्हटलं होते ना 35च्या पुढे आहेत. त्याच्यामध्ये पहिला एक सोडो क्लास यूज केला होता ओव्हर, दुसरा क्लास यूज केला कुठला, फर्स्ट चाइल्ड, तिसरा क्लास कुठला यूज केला, लास्ट चाइल्ड. आणि मधला चाइल्ड जर तुम्हाला टार्गेट करायचं झालं इन बिटवीन, तर काय म्हटलं, या बॉक्स मध्ये, ठीक आहे, या बॉक्स मध्ये मी म्हटलं यंत चाइल्ड. काय म्हटलं, यंत चाइल्ड कोणता, दुसऱ्या नंबरचा. टाइप नंबर पास केला सेकंड नंबर. आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर ठेवला दॅट इज कॉल्ड ऑरेंज. ठीक आहे. आणि हे ओके. टार्गेटिंग कळालं, हे असं कळालं का. आता किती क्लासेस असू द्या, किती चाइल्ड असू द्या, याला टार्गेट असं करायचं. हे ट्रिक्स माहिती पाहिजे तेव्हा तुम्ही पेज डिझाईन करू शकता. कसंही ऍडजस्टमेंट करायचे नाही. ठीक आहे. याच्यावरती काम उद्या करूया, राहिलेला पार्ट. क्लिअर आहे ऑनलाईन सगळ्यांना. हा, कोड तर शेअर करणारच आहे.
जॉईन करा तोपर्यंत